असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला विनंती असेल प्लीज चला या मंचावरती. मेघनाथ सर आपली जागा अतिथी कक्षात आहे. आमच्या रायगडचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी आपला आसन निश्चित आहे. मेघनाथजी गोंधळे. हॅलो चेक हॅलो चेक. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. महेश कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग पर्व 6 श्री सिद्धिविनायक मैदान सोनारी सज्ज झाले या अनोख्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी. आणि आलेल्या रायगड मधून सगळ्याच तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित सगळ्याच प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचं मनापासून स्वागत करूया आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी पहिला प्रदर्शनीय सामना 6व्या पर्वामधील युवा रायगड आणि युवा ठाणे दोन्ही टीम्सना आम्ही देतोय मनापासून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. टॉस जिंकलाय तो ठाणे टीमनं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर युवा रायगड टीम बॅटिंग साठी सज्ज आहे. एका बाजूला चैतन्य पाटील मान फ्रॉम टाकीगाव आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत मोकल साईचा खेळाडू. विश यू ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज आर्यन भोईर. पहिला बॉल पहिलाच बॉल रिव्हर्स रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि पहिलाच बॉल इकडे मात्र बीट करत गेलाय. आर्यन भोईर कमालीचा वेगवान चेंडू टाकण्यासाठी मात्र ओळखला जातो. चांगले लेग ब्रेक्स तुम्हाला सातत्यानं त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतील आणि म्हणूनच सध्याच्या घडीला अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना आपल्याला तो पाहायला सुद्धा मिळतो. समोर ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं मिडॉनच्या दिशेमध्ये मिसफील्ड. चुकीचं क्षेत्ररक्षण थोडस मात्र आउटफील्डनी धोका दिलाय. बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला चौकार रायगड टीमसाठी. दरम्यान आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर रायगड युवा टीमच्या खात्यामध्ये पहिला चौकार आणि त्याची नोंद झाली आहे. रायगड प्रीमियर लीग मधला पहिला चौकार आलाय. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. खतरनाक फॉर्म मध्ये मग पावसाळ्यात क्रिकेटच्या स्पर्धा अंदाजा स्पर्धा होत आहेत टेनिस बॉलच्या तिथे देखील फुल टॉस बॉलला तो ठेवणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय सिक्सरसाठी. इकडे मात्र बीट केलंय. पुढच्याच चेंडूवर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आर्यन भोईरचा. आणि चैतन्य पाटील सध्याच्या घडीला एक मोठं नाव आहे उरण पूर्व विभागामधील टाकीगावचा खेळाडू. परंतु अनेक स्पर्धा जसं कुणालजींनी उल्लेख केला तर रबर बॉल गेले 1-2 वर्ष सातत्यानं रबर बॉल मध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. परंतु सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा ज्या नावाची चर्चा जे नाव आदरानं घेतलं जातं तो चैतन्य पाटील. लाऊड अपील झाली होती. इकडे मात्र अपील सपशेल फेटाळून लावले. लाईक बिफोर द विकेटची अपील होती चैतन्यसाठी. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. परंतु चांगला कमबॅक मात्र कुणालजी पाहायला मिळालंय ते गोलंदाजाकडून. आर्यन भोईर आहे हायवे दिवा भिवंडी परिसरातील एक नामांकित गोलंदाज. वडील सध्या अपील तर चांगली स्ट्रॉंग होती परंतु ही अपील फेटाळली. पंच नीरज राणा यांनी सांगितलं नॉट आउट आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत कांचन पालकर सांगतात धावा झाल्या. नेल्सन आकडा 11 धावा. चांगली सुरुवात मात्र झाली आतापर्यंत कारण एक चौकार एक षटकार चैतन्यच्या बॅट मधून आला. आणि आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल साईगावचा खेळाडू अनिकेतनं. यावेळेस मात्र फ्रीजच्या सहानं बॉलला वळवले ऑन साईडला. इकडे सिंगल कंप्लीट झाले परंतु पुन्हा एकदा थोडस चाचपडतं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच रायगड टीमला होताना दिसते. थोडीशी नाराजगी आर्यन भोईरनं सुद्धा त्या ठिकाणी दाखवली. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि धावफलकावर युवा रायगड टीमची धावसंख्या बिनबाद 13 धावा. 5 धावा या खराब फिल्डिंगच्या आल्यात या ओव्हरच्या दरम्यान. कारण योगेश भालेकरला
नक्कीच चकवा दिला त्या बॉलने, चौकार आला आणि इथे जिथे एक होती तिथे 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 5 धावा मिळाल्यात या ओव्हरच्या दरम्यान. 13 धावा झाल्यात. चांगली सुरुवात आहे मी म्हणेन रायगड टीमची. ठाणे युवाच्या विरुद्ध खेळत असताना दोन्ही युवा छावे आहेत, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर नक्की मजा येईल या मॅच मध्ये. या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती झाली. सन्माननीय सोनालीताई अनुज तारेकर जिल्हा परिषदेच्या सदस्य यांचं शुभागमन आहे. त्यांचे यजमान सन्माननीय अनुजजी तारेकर, तदनंतर अनेक पोलीस अधिकारी नावासेवा पोलीस स्टेशनचे असतील, ते अगदी आपल्या या मॅचचा आस्वाद घेत आहेत बाहेरून प्रेक्षकांमधून. मी त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचा. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण रेलिंगच्या आतमध्ये जर बसला असाल तर कृपया करून तिथून उठायचं आहे, कारण बऱ्याच वेळा खेळाडू धावत येतात आणि मग त्यांना कंट्रोल होत नाही, तिथे थोडीशी दुखापत होण्याची शक्यता असते. जो रेलिंगच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. आपल्याला स्टँड सुद्धा इकडे बनवण्यात आलेले आहेत आणि त्याचा आस्वाद घ्या, ही नम्रतेची सूचना आमच्या प्रेक्षकांसाठी. येस दीपक सर, तदनंतर मंगेशजी लबडे या ठिकाणी आहेत. मी त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीनं सन्माननीय महेशजी कडू, त्याचबरोबर महेश कडू मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. पहिलं षटक संपलंय. 13 धावा फलकावर लागल्यात. आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट. भरपूर मेहनत घेतली आहे. 6 पर्वामध्ये ही स्पर्धा आता जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन तर झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मजा येईल आता या सिद्धिविनायक क्रीडांगणावर सोनारीच्या. अभिषेकचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. स्वीपर कव्हरला वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. बॉलला तर आतमध्ये ढकललाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, बराच दूर होता क्षेत्ररक्षक, पण ज्या पद्धतीनं कमिटमेंट आहे आणि हे तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला सुद्धा मिळेल. कारण दोनही दिग्गज संघ आहेत, दिग्गज संघाचे दिग्गज खेळाडू जे आपापल्या विभागानुसार नक्कीच अनेक व्यावसायिक स्पर्धा सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांचं खरं तर लोकप्रिय खेळाडूंचा खेळ या स्पर्धेमध्ये. इनसाइड आउट, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रॅक्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं नाईसली टायमिंग. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता सुंदर कव्हर ड्राईव्ह, चौकार. काय नजाकत होती या फटक्यामध्ये. इनसाइड आउट थ्रू दी कव्हरचा ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा बॉल पुढे टाकला होता, मागचा पाय थोडासा साईडला केला आणि बरोबर बॉलला साईडला केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस मात्र, परंतु पाहूया सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप मिळालेला नाहीये. बॉल वेगानं चाललाय आणि इकडे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र आणखीन धावा मिळतील. पंच इशारा करतात. या तब्बल 5 धावा यावेळेस मात्र खात्यामध्ये जरूर जोडल्या जातील आणि या 5 धावांचा बोनस सध्याच्या घडीला युवा रायगड टीम साठी मिळत असताना आलाय पंजा. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, बऱ्याच वेळेला खरं तर गोलंदाजाचा हिरमोड होत असो. गोलंदाजाच्या खात्यामध्ये जेव्हा या धावा जातात, कुणाल जी चुकीच्या ठाण्याचा विचार केला तर भरपूर खराब फिल्डिंग केली आहे या टीमने आणि दुसऱ्या बाजूला धावा येत आहेत रायगड युवा टीम साठी. या महत्वाच्या धावा आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 24. अभिषेक शेट्टी यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. वाड एक शॉट, नजाकत भरा फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. हा कलात्मक षटकार. कमाल स्ट्रोक होता. रिव्हर्स स्वीपचा एक देखणा फटका पाहायला मिळालाय. शॉट ऑफ द नाईट म्हणूया. सोपं नाहीये रिव्हर्स स्वीपच्या सहाय्याने मात्र अशा पद्धतीनं फटके सजवणं. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेतोय आणि अखेरीस युवा ठाणे टीमला जे हवं होतं ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय. पहिला धक्का इकडे मात्र लागेल युवा रायगड टीमला फलंदाज अनिकेत बोकलच्या स्वरूपामध्ये. आवश्यकताच नव्हती असे फटके खेळण्याची, कारण धावा आल्या होत्या. 30 धावांवर पहिली विकेट गारद झाली आणि विशेष आपण पाहिलं याच्या अगोदर तो रिव्हर्स स्वीपचा षटकार मारला. फुल टॉस बॉलवर फलंदाज बीट झालाय. मोठी विकेट इथे येते आणि त्यामुळे एक मोठा धक्का बसलाय टीम रायगड युवाला. त्याच्यामुळे कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे.
अप्रतिम असं आयोजन दरवर्षीप्रमाणे वेध लागलेली होती. ही स्पर्धा कधी येईल कधी येईल कधी येईल आणि शेवटी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आलेलीच आहे. प्रतीक्षा आता संपली आहे कारण तुमच्या भेटीला आली आहे रायगड प्रीमियर लीग. महेश कडू मित्र मंडळ आयोजित या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. स्वतः या स्पर्धेचे आयोजक महेश नरेश कडू, त्याचबरोबर मंगेश दादा वाकडीकर अध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगचे आणि अध्यक्ष आहेत आपल्या रायगड जिल्हा परिषदेचे राकेशभाई गायकवाड, अध्यक्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, प्रशांतजी खानावकर उपाध्यक्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन. आणि त्यातल्या त्यात हा जो गोतावळा आहे हे सगळेच प्रेक्षक मान्यवर रामशेठ ठाकूर साहेब इथे आवर्जून उपस्थित राहिलेत या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आणि त्यामुळे आता 4 चांद लागलेत या रायगड प्रीमियर लीगला. अभिषेकचा हा बॉल यावेळेस मात्र अगदी सरळ बॅट ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर आहेत पाठीमागे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. आणि एक महत्वाची विकेट मात्र या ओव्हरमध्ये येताना दिसली अभिषेक शेट्टीला. हे एकमेव यश, परंतु 18 धावा या ओव्हरमध्ये त्याला खर्च कराव्या लागल्या. 2 षटकांची समाप्ती झाली. 1 गडी बाद 31 असा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 6वं पर्व रायगड प्रीमियर लीगचं थोडंसं उशिरानं जरी चालू झालं असलं तरी सुद्धा मी म्हणेन बघाशी सुद्धा सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी उल्लेख केला. 12 तारखेला खरं तर हे पद आज मिळालं सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांच्या स्वरूपामध्ये. रायगड प्रीमियर लीगचा अध्यक्ष ते रायगड जिल्हाध्यक्ष हा प्रवास सुद्धा त्यांचा थक्क करणार राहिला. आज रायगडमधील एकही व्यक्ती नाही जी मंगेश वाकडीकर यांना ओळखत नाही. आणि क्रिकेटशी जी नाळ खऱ्या अर्थानं बांधली गेली मंगेशजी वाकडीकर, आणि आज मोठ्या खरं तर एक पद रायगड जिल्ह्याचं सर्वात मोठं पद आज त्यांच्याकडे आहे. आणि आजही खरं तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कालही किंवा आजही संपूर्ण वेळ ते क्रीडांगणावर होते. ही स्पर्धा सुरू करायची मला. आज रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष जरी असलो तरी कुठेतरी रायगड प्रीमियर लीगचा सुद्धा मी अध्यक्ष आहे. आणि ही स्पर्धा योग्य रीतीनं झाली पाहिजे हे सुद्धा नियोजन त्यांनी अगदी जवळून पाहिलंय. आणि आज त्यांनी तो दिवस सुद्धा या स्पर्धेसाठी खर्च केलाय. आणि नक्कीच तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे महेश नरेश कडू यांचं देखील, कारण खऱ्या अर्थाने आपल्या उरण परिसरामध्ये अशी स्पर्धा व्हायला पाहिजे म्हणूनच ते नेहमीच अग्रेसर राहिलेत. आणि शेवटी मात्र संघटनेची मान्यता आणि त्यानंतर श्री सिद्धिविनायक क्रीडांगणावर, सोनारीच्या क्रीडांगणावर, घरच्या मैदानावर महेश कडू साहेबांनी शेवटी रायगड प्रीमियर लीग करून दाखवलेलीच आहे. 6वं पर्व तुम्ही पाहताय यातच सर्व, आणि खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा महासंग्राम आज सुरू झालाय. इथून पुढे 26 मार्च पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात 31. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी परत एक वेळा आलाय आर्यन भोईर. बरेचसाठी हा चेंडू इकडे मात्र सरळ पायावर होता, लेग बिफोर द विकेट. आणि फुल लेन चेंडूवर मात्र विकेट फेकले असंच म्हणावं लागेल. हा दुसरा धक्का युवा रायगड टीमला. परेश ठाकूर फक्त 1 धाव काढून मैदानाच्या बाहेर. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा या रायगड प्रीमियर लीगच्या वतीने. परंतु आतापर्यंत जे 2 बॅटर आउट झालेत दोन्ही फुलटॉस वर आउट झालेत. एक स्टंप वर बोल्ड झाला आणि दुसरा हा फुलटॉस वर पायावर लागला. आणि पायावर ज्यावेळेला बॉल लागला त्यावेळेला तुम्ही पहा अक्षरशः झिंझिने आल्या पायाला. या वेगाने बॉल टाकण्याची किमया, म्हणूनच मी या गोष्टीचा उल्लेख करत होतो की अक्षरशः झिंझिन्या पायाला आल्या, गुडघ्याच्या खाली ज्यावेळेला बॉल लागतो आणि तो या पद्धतीने या वेगाने टाकला जातो. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचं काम आर्यनने आतापर्यंत केलंय. त्याचे वडीलही खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत आणि तोच वारसा पुढे चालवतोय चांगलं क्रिकेट खेळत असताना. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सदस्य सन्माननीय उरण नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष आदरणीय रविशेठ भोईर साहेबांचं शुभागमन आहे. प्रथमतः त्यांचं संयोजकांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत. उरण खरं तर शहर मंडळाचे अध्यक्ष प्रसादजी भोईर, वेलकम, स्वागत आहे. आपणही मुख्य अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. प्रसादजी भोईर. तर आर्यनला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. परेश ठाकूर परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मॅन फ्रॉम सावळे रसायनी परिसरामधील एक दिग्गज खेळाडू अक्षय पवार ऑन स्ट्राईक नाव. आर्यनचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन होता. पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल येतो. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आर्यन भोईर. ही रणनीती सुद्धा बऱ्याच वेळेला सध्याच्या घडीला
अनेक स्पर्धांमध्ये अनेक सामन्यांमध्ये आपण पाहत असो एका दुसरा वाईट बॉल गेला तरी चालतो, परंतु बऱ्याच वेळेला वाईट लाईनला चिकटून टाकल्यानंतर कठीण होतं. कट केलाय बॉल, यावेळेस मात्र पाठीमागे कुणी नाहीये. टायमिंग चांगला आहे, बॉल चाललाय डीप पॉइंट मॉडलच्या दिशेनं. अक्षयच्या बॅट मधून एक स्क्वेअर कट, चौकार, 4 रन. चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून. मागचे दोन्ही बॉल खराब लेंथवर टाकले. हा बॉल ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर आतमध्ये येणारा आणि त्यातल्या त्यात उसळी घेणारा. बरोबर त्या उसळीला मॅनेज केलं, कट केला, पॉइंट मधून बॉलला काढलं थेट डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा अक्षयच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 36. नेक्स्ट बॉल, यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. तोपर्यंत मात्र 1 रन, सिंगल रन. आणि ही सुद्धा खरं तर मानसिकता असलीच पाहिजे. संयम सुद्धा फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. चला महेशजी कडू यांना विनंती असेल, मुख्य मान्यवर आता थेट आपल्या गेट समोर येत आहेत, त्यांना रिसीव्ह करायचं आहे आयोजकांच्या उपस्थितीत. हे मान्यवर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि तथा आजच्या या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी. या अतिथींचं आगमन आपल्याला अतिथी कक्षाकडे होताना दिसतोय. एक डॅशिंग नेतृत्व खो खो आणि कबड्डीच्या माध्यमानं क्रीडा क्षेत्राला चालना देताना हे व्यक्तिमत्व पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या खो खो असोसिएशनवरती, कबड्डी असोसिएशनवरती खरं तर ज्यांची सातत्यानं वर्णी लागली असे रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय आदरणीय आस्वाद पाटील पप्पू शेट यांचं शुभागमन मी आयोजकांना विनंती करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमातील सन्माननीय आस्वादजी पाटील पप्पू शेट यांचं सहर्ष स्वागत आहे. पप्पू शेट यांचं स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजी ते होते आणि त्यातल्या त्यात बॅटरी करतोय षटकार मारून. काय फटका होता डाऊन दी ग्राउंड समोर. मी मगाशी देखील उल्लेख केला, चैतन्य भन्नाट फॉर्म मध्ये. यावर्षी देखील त्याची बॅट तळपते. नुकताच राजीव गांधी स्टेडियम मध्ये वेस्ट झोनच्या ISPL च्या मॅचेस झाल्या, तिथे देखील याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं आणि त्यातल्या त्यात त्याचा भाऊही ती स्पर्धा खेळला. त्याच्यामुळे चर्चेमध्ये ही जोडी आणि त्यातल्या त्यात चैतन्याची बॅट इथे तळपते. टीमची धावसंख्या 43. थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र बॉलवर जाण्याचा प्रयत्न होता चैतन्याचा, परंतु हाही चेंडू पुन्हा एकदा नीरज राणावत सरांनी इशारा दिलाय. व्हाईट बॉल आहे, एक अतिरिक्त रन जोडली जाईल. पहा थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आर्यन वारंवार, कारण या खरं तर या लेंथवर बराच वेळेला आउटसाइड एज लागण्याची भीती असते. मोठे स्ट्रोक्स तुम्ही खेळू शकत नाहीयेत, तुम्हाला स्क्वेअर कटच मारावे लागतात. ओव्हर द स्टम्प्स. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टम्पच्या बाहेर होता, हलक्या हाताने ढकललंय त्याला. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल चैतन्यासाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांची समाप्ती होईल. युवा रायगड टीम 3 ओव्हर्स नंतर 2 गडी बाद 45 धावा या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. आणि या ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण मान्यवरांच्या अतिथी कक्षाकडे जाऊया. मी विनंती करतोय सन्माननीय महेश कडू यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करून घेऊया. क्रीडा क्षेत्राशी नाल जोडली गेली आणि तदनंतर रायगड जिल्हा परिषदेवरती असताना सातत्यानं या उरणमधील काही अनेक रायगडमधील कलावंतांना आणि खेळाडूंना रायगड भूषण हे बिरुद सातत्यानं ज्यांच्या खरं तर अगदी निश्चितच वतीनं दिले गेले ते सन्माननीय आस्वाद पाटील साहेब आहेत. मी महेश कडू यांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय आस्वाद पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. मंगेशजी वाकडीकर, तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून मुख्य आयोजक महेशजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते आस्वाद पाटील. सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. मंगेश वाकडीकर यांच्या पवित्र शुभ हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि या मॅच या प्रतियोगिता या लीगचे मुख्य आयोजक दोन्ही त्यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांना एक मोमेंटो दिला जातो आहे. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य, माजी नगराध्यक्ष उरण नगरपालिका आणि विद्यमान उपनगराध्यक्ष आदरणीय रवी शेठ भोईर या ठिकाणी आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान व्यासपीठावरती या मंचावरती होताना दिसेल. मी विनंती करेन सन्माननीय नरेशजी कडू यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय रवी शेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. जात पात धर्म पंथ यांच्या पलीकडे ज्याचं खरं तर अगदी राजकारण असतोय. सातत्यानं उरणच्या शहरातील आणि ग्रामीण विभागातील अनेक युवकांना अतिशय जवळचं वाटणार हे व्यक्तिमत्व.
तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर रीनाताई जितेंद्र घरत यांचे यजमान जितेंद्रजी घरत, सांजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. मी नरेशजी कडू यांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय जितेंद्र घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती अतिथी कक्षात करायचा आहे. सन्माननीय जितेंद्र घरत, रीनाताई जितेंद्र घरत, रायगड जिल्हा परिषद सांजे मतदारसंघ आणि सांजाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या, माजी सरपंच सांजे. चला परत एकदा जाऊया. त्याचबरोबर चंद्रकांत घरत साहेब, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा, मी महेश कडू यांना विनंती करतोय सन्माननीय चंद्रकांत घरत सर यांचा आदरपूर्वक सन्मान. 45 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता ही 3 षटकं महत्वाची असतील. धावांचा पाऊस तर नक्की पाडलाय रायगड युवा संघाने, परंतु ठाणे युवा टीमला कमबॅक करण्याची संधी मिळू शकते आणि त्याच्यासाठी गोलंदाज करण आलाय फिरकीचा जादूगर. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केल्यासमोर मिडॉनला रनआउटची संधी आहे आणि मी म्हटलं होतं संधी मिळू शकते कमबॅक करण्याची, ती संधी मिळाली. अक्षयने क्रीज सोडली, मोठी विकेट, मोठा झटका टीम रायगड युवाला. अक्षय आउट. समोर मिड ऑफ कडे, तेव्हा खरं तर स्ट्राईक अँडचा फलंदाजाचा कॉल असतो. आणि हा पहा इकडे मात्र अक्षय पुढे धावत सुटला क्रीजच्या, कारण कॉल ऑब्व्हियसली चैतन्य पाटीलचा होता आणि तो जोपर्यंत सांगत नाही रन तोपर्यंत धावणं सुद्धा मूर्खाचं ठरतं. आणि तेच घडलं इकडे अक्षय पवारच्या बाबतीमध्ये. आव देखाना ताव धावत सुटला. अतिशय महत्वाची विकेट मित्र म्हणेन या सिच्युएशनला रायगडनं गमावले. नक्कीच स्ट्रायकर एंडच्या बॅटरचा कॉल असतो, परंतु इथे चित्र थोडंसं वेगळं होतं. इथे स्टार्ट घेतला होता, पा क्रीजच्या किती पुढे जाऊन थांबलेला उभा दिसलाय बॅटर आणि त्याच्यानंतर मग शेवटी त्या कारणांवर चर्चा करून काहीच फायदा नाहीये. चूक झाली, चूक आहे. फलंदाज अक्षय परतला आणि अक्षय तेच सांगत होता जाता जाता चैतन्याला, कॉल तर तूही केला होता. या सगळ्या गोष्टी घडतात आणि ज्यावेळेला असं हाय डेफिनेशन कॅमेरे लागले जातात आणि तुमचे एक्सप्रेशन टिपले जातात त्यावेळेला येते मजा. कुठल्याही स्पर्धेचं विश्लेषण करत असताना, कॉमेंट्री करत असताना त्या स्पर्धेवर, आणि त्याच्यासाठी मी कौतुक करेन 24 लाईव्ह इव्हेंटचं. संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम, भरपूर तुम्ही मेहनत घेताय. त्यामुळे आपल्या माणसाचं हे चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या भूमिपुत्राचं चॅनल आहे आणि त्यामुळे हा 24 लाईव्ह इव्हेंटचा डंका इथून पुढे 26 तारखेपर्यंत वाजू द्या. 45 धावा झाल्या 3 फलंदाज बाद. परत एक वेळा करण तयार, उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डर आहे, प्रेक्षक म्हणेल बॉल सीमारेषा पलीकडे. बॉल चाललाय 6 धावांसाठी. चैतन्यच्या पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका, अर्धशतक पूर्ण. टीम रायगड युवाचं. रायगड ठाणे जिल्ह्यात कडक शॉट, चांगला फटका समोर मारलाय, लॉंग ऑफला सिक्सर आलाय. हॅलो, या ठिकाणी ओमेगा बिल्डर्स सीएमडी सन्माननीय प्रमोद मस्कर ज्यांच्या वतीनं समोर अश्वारूढ असणाऱ्या ट्रॉफीज या रायगड प्रीमियर लीग पर्व 6 साठी पुरस्कृत केल्या. ते सन्माननीय प्रमोद मस्कर, तुमचं मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. त्यांनाही फेट्याचा मान दिला जाईल महाराष्ट्राच्या परंपरेचा. आणि अगदी त्या मान्यवरांच्या फिल्डिंग खराब राहिली आहे आज ठाणे युवा टीमची. भरपूर धावा खर्च केल्यात. करण करत काय होता हाच प्रश्न पडलाय. कारण बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. शरीरापासून दूर झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला, कॅच ड्रॉप झाला आणि मग रनआउटचा देखील प्रयत्न त्याने केला. आणि चैतन्याची खरं तर ही कॅच होती आणि कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणत असतो, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, हे सूत्र कुठेतरी मागे पडताना आज पाहायला मिळालंय ते युवा ठाणे टीम कडून. या ठिकाणी नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रेरणाताई कुणाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पागोटे ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच हुतात्मा वारस
कुणाल पाटील आणि तदनंतर त्यांच्या सौ जिल्हा परिषदेच्या नवघर मतदारगणाच्या नवघर मतदारगणाच्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रेरणाताई पाटील आपलं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. 52-3 अशी परिस्थिती आहे सध्या टीम रायगड युवाची. करणने कमबॅक तर करून दिले, एक रनआउटची शिकार मिळाली आणि त्याच्यानंतर झेल सोडलाय चैतन्यचा. चैतन्य पाहता पाहता 35 धावसंख्या तो करून गेला या मॅच मध्ये. 14 बॉल त्याने फेस केलेत. चांगलं क्रिकेट खेळतोय. पुढचा बॉल करणचा. ओ वेगवान बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. आज तर बड्डे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. सिक्सर. जिंकाया ते त्याबरोबर त्याचाही आहे म्हणून म्हटलं बड्डे भावाचा. न त्याच गोष्टीवर येणार होतो. कुणालजी दाते यांचा सुद्धा आज वाढदिवस आणि इकडे नयन भगत खरं तर हा मोठा सामना आज वाढदिवसानिमित्त खेळायला मिळालाय आणि त्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकारानं खरं तर त्यांना अकाउंट ओपन केलं आणि यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. पुढचा बॉल. ओ आर्मरचा वापर, कारण मागचाही बॉल थोडासा वेगाने टाकला आणि याही वेळेला तो आर्म बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळाला करण पाटीलचा. करण नॅचरल लेग ब्रेक टाकू शकतो राईटी बॅटरच्या विरुद्ध, परंतु लेफ्टी बॅटर जर समोर आला तर मग कधी कधी आर्मरचा वापर करावा लागतो. क्विकर वन फ्लिपरचा वापर करावा लागतो. ते त्याने केलं मागच्या काही बॉलवर. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 59. 3 फलंदाज बाद. आता कदाचित तो नॅशनल लेग ब्रेक येईल. चांगला ड्राईव्ह पुढे टाकलेला बॉल होता. डीप मध्ये फिल्डर आहे कवसला. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. दीपकजी 60 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद. चांगला रन रेट आहे आता सध्याच्या घडीला. 15च्या सरासरीनं ज्या धावा आल्यात युवा रायगड टीम साठी त्या नक्कीच कौतुकास्पद आहे. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व. पहिलं पर्व आपण कसळखणच्या मैदानावर एन्जॉय केलं. तदनंतर मात्र सलग 3 पर्व शिरढोणच्या क्रांतीवीर मैदानावर आणि खऱ्या अर्थानं हे रोपटं लावलं. मंगेशजी वाकडीकर यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. क्रिकेटला चालना देण्याचं कार्य त्यांनी केलं आणि बघाशी सुद्धा सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांचा त्यांनी उल्लेख केला. आज पाहायला गेलं तर लेदरप्रमाणे टेनिस क्रिकेटला सुद्धा सुगीचे दिवस आणलेत ISPL सारखा फॉर्मॅट आणि कुठेतरी एक दूरदृष्टीपणा जो विचार होता मंगेशजी वाकडीकर यांचा आणि जो अचानक मित्रमंडळाच्या साथीनं शिरडोनच्या मैदानावर त्यांनी केलं आणि आज हे लावलेलं रोपटं एवढं मोठं वटवृक्षामध्ये झालंय आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचाच अभिमानाचा क्षण. मंगेशजी वाकडीकर यांच्या माध्यमातून आज रायगड जिल्ह्याला एक तरुण नेतृत्व मिळाले आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी खेळासाठी नक्कीच मोठं मी तर म्हणेन काहीतरी केलं जाणार. यात आमच्या मनात बिलकुल शंका नाहीये. कारण ती धडपडी वृत्ती जी तळमळ आहे ही खरं तर हे गुण जे आहेत हे खरं तर स्वभावानंच किंवा नैसर्गिक असतात आणि उपजत गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि हेच उपजत गुण आज रायगड जिल्ह्याने बघितलं आणि आज सगळे तालुके आज ज्यांना नक्कीच ओळखतात मंगेशजी वाकडीकर आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर या लीगचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुरू असणारी स्पर्धा. परंतु यंदाचं वर्ष खरं तर महेशजी कडू यांचाच आहे कारण आज सोनारी नगरीमध्ये ही स्पर्धा होत असताना सन्माननीय चंदू शेट्टे सर महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक यांचंही या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. 60 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजीसाठी आला योगेश पालेकर. जय बजरंग भावळे बी या टीमसाठी स्थानिक क्रिकेट ग्रामीण क्रिकेट खेळत आलाय. राऊंड विकेट. ओ पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप पडला धडपडला बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. षटकार. काय असं चित्र आता मात्र मैदानामध्ये पहा. चैतन्य पाटीलचा हा अनोखा अंदाज. बाप बसलाय झोपलाय अक्षरशः एक गोलांटी खाल्ली आणि आजकाल अशाच फटक्यांना मात्र सर्रासपणे महत्व दिलं जातं. सुपर स्ट्रोक. आता बॉल हवेत आहे. लेग कटर होता
टॉप एज फाईन लेग खाली झेल होण्याची शक्यता, झेल टिपलाय. हेच तर ब्रह्मास्त्र या खेळाडूचं. राऊंड विकेट, लेग ब्रेक टाकतो, लेग कटर चांगला टाकला. फलंदाज बाद होतोय, मोठी विकेट काढली आहे. फलंदाज आता आउट होईल. चैतन्य या मॅच मध्ये धावा केल्यात 42. थँक्यू. मी विनंती करतोय सन्माननीय महेशजी कडू, सन्माननीय रसिकाताई वाकडीकर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय सोनालीताई जेतेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हॅलो, याचं मॉनिटर गेले बघ नितेश. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय सोनालीताई जेतेकर यांचा आदरपूर्वक सन्मान झाल्यानंतर नवघर मतदारसंघ रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रेरणाताई कुणाल पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. रसिकाताई वाकडीकर यांच्या पवित्र शुभहस्ते मी पूनम कडू यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते कुणालजी पाटील यांच्या सौ आणि नवघर मतदारसंघाच्या 2026 मधील जिल्हा परिषदेच्या सदस्य सन्माननीय प्रेरणा कुणाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान पूनमजी कडू यांच्या पवित्र शुभहस्ते इथं होताना दिसेल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेखी आहेत. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची लेख. हॅलो हॅलो. तदनंतर निलेशजी खारकर, प्रेरणाताई यांचा आदरपूर्वक सन्मान. नितेश सुनंदा साऊंड सिस्टीम. चला हॅलो, मॉनिटर कमी. मॅच ऑन असेल, मॅच सुरू असणार आहे. जाऊया परत एकदा. 66 धावा झाल्या. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. बालेकर तयार. राऊंड विकेट. पुढचा बॉल. ओह, यावेळेला पिकअप शॉट बॅकफुटला जात असताना बॉलला फिरवलंय. भिंगरी शॉट, बॉल सीमा पार. आणि यावेळेला 6 धावा येतील. षटकार. नाईनर नव्हता घडवायचा ना अंपायरला. सिक्सर आहे. वेगळीच ओळख आहे खरं तर विंधणे गावच्या या खेळाडूची. सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवायचा. मग समोर कोणताही गोलंदाज असू द्या, अगदी रौद्र रूप धारण करायचं. आणि हा वेगळाच आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये नेहमीचाच असतो. आणि पहिलाच बॉल, काय जबरदस्त टायमिंग होतं या फटक्यामध्ये. आणि काय जबरदस्त ऊर्जा दाखवली या फटक्यानं. आणि या 6 धावेनं टोटल जाऊन पोहोचले ती 72 या आकड्यावर. चांगला फटका, चांगलं टायमिंग, भव्य सिक्सर. किती दूर मारलाय. ऑलमोस्ट सोनारी गावामध्ये हा षटकार जाऊन पडलाय. ही खासियत राहिली या खेळाडूची. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश. विंदने गावचा हा सितारा. भालेकरचा बॉल. आता मात्र परत लेंथला पिक केलं, बॉलला टिक केलं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑनला आणखीन एक दिमागदार गगनचुंबी षटकार. भडके साऱ्यांच्या मनात क्रांतीवीर. हे साऱ्यांच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच. नुकताच कोकणचा दौरा करून आलाय हा खेळाडू. आणि कोकणचा मेवा आणि हापूस आंबा खाल्ल्यानंतर असे फटके मारू शकतात. नो डाऊट. काय फटके पाहिजे. बरोबर बॉलला उडून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांमध्ये आदरणीय रविशेठ वाजेकर माजी उपसरपंच यांचंही शुभागमन आहे. त्यांच्या बाजूला नवघरचे ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष योगेशजी तांडेल. तदनंतर सन्माननीय मुख्य अतिथी कक्षात आपण पाहतोय प्रमोदजी मस्कर आहेत. ट्रॉफी पुरस्कृत केलेत खरं तर द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि त्याचबरोबर 6व्या क्रमांकासाठी असणाऱ्या या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमानं दिल्यात त्यांचा करूया सन्मान एका सत्राच्या नंतर. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये, डीप मध्ये. काऊ कॉर्नर मिड विकेटला फिल्डर आहे. एका हाताने बॉलला थांबवलं, त्यानंतर फंबल झाला आणि त्यानंतर परत बॉल उचललाय. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 79. 79 धावा झाल्या. दीपकजी सुसाट सुटली आहे गाडी सध्या तरी रायगड युवाची, परंतु तिथे थोडीशी दुखापत दिसते खेळाडूला. या ओव्हरमध्ये आपण आतापर्यंत बघितलं तर 3 षटकार आलेत योगेश भालेकरवर. हे 19 षटक आतापर्यंत गेले. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडं लक्ष द्यायचं तिकडे सुद्धा. थोडीशी इंजरी झाले. ती थोडंसं फिल्डिंग करत असताना 79 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात. युवा रायगड टीमचा भन्नाट अंदाज, वेगळ्याच अंदाजामध्ये सुरुवातीला चैतन्य पाटीलनं खऱ्या अर्थानं नवचैतन्य आणलं या टीम मध्ये. 17 बॉल 42 धावांची इनिंग साकारली.
अनिकेत एक षटकार मारल्यानंतर बाद झाला होता. परेश ठाकूर लवकर बाद झाला. अक्षय पवारच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला होता. परंतु नयन भगत एका बाजूला आज त्याचा वाढदिवस आहे. संपूर्ण क्रिकेट परिवाराकडून नयन भगतला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे नयन भगत, मॅन फ्रॉम वाजेपूर. एक छोट्याशा गावामधील खेळाडू आहे आणि आज अनेक स्पर्धांमध्ये व्यावसायिक स्पर्धा खेळताना सातत्याने दिसतो. आणि आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सुद्धा नयन भगतला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. नयन तयार, भालेकर तयार. परफेक्ट यॉर्कर वाईड यॉर्करचा प्रयत्न क्रीज मध्ये डिलिव्हर्ड होतोय. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉलने हे षटक समाप्त होत आहे. अशा पद्धतीमध्ये ओव्हर नंबर आतापर्यंत 5 चा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत 79, 79 धावा. महिन्याचा सन्माननीय अस्वाजी पाटील, खो खो असोसिएशन महाराष्ट्र असेल, कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र असेल, सातत्यानं रायगडच्या अनेक खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघात समाविष्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील त्या पैलूला खरं तर अगदी एक चांगल्या प्रकारचं योगदान देण्यासाठी ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आणि म्हणूनच क्रीडा क्षेत्रात हे एक प्रचंड मोठं खरं तर ताकदीचं हत्यार आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि तथा सन्माननीय अस्वत पाटील साहेब यांचं कार्यक्रमातून प्रस्थान होतोय. प्रत्येक ओव्हर्समध्ये कुणालजी 15-16 धावा आल्या. तिकडे या 90+ टोटल होऊ शकते कदाचित. हो नक्कीच, चांगल्या धावा तर आलेल्या आहेत आणि खतरनाक बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. 90 धावा म्हणजेच 15ची सरासरी. आणि मग सेकंड इनिंग मध्ये देखील एक कडवा आव्हान असेल, एवढं सोपं नाहीये. नो डाऊट बॅटिंग मध्ये खोली आहे. ठाणे टीम कडे देखील चांगले फलंदाज आहे. अजय दिसतोय टीम मध्ये, योगेश भालेकर दिसतोय, दीपू माळी, लाईनअप मानकोली हा खेळाडू देखील टीम मध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे चर्चा राहील सेकंड इनिंग मध्ये या खेळाडूंची. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी अक्षय चौरसिया. ओ यॉर्करचा प्रयत्न, पहिलाच बॉल खोलवट टप्प्यावर. आता इथे मात्र बॅटच्या एकदम बॉटमला लागलाय, त्याचमुळे जिथे मारायचं होता तिथे गेलेला नाहीये डॉट. चांगला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप पडतो, फार कमी फलंदाजांकडे प्रत्युत्तर असतं आणि तेच घडलं. अक्षय चौरसियाचा एक चांगला चेंडू फिनिश होताना आपण पाहिलं. शेवटचं षटक आहे. बऱ्याच वेळेला खरं तर इथे कंट्रोल करावा लागेल. खरं तर युवा ठाणे टीमला, अन्यथा ही धावसंख्या मात्र वेगाने पुढे जाईल. परत एक वेळा पुढे टाकण्याचा प्रयत्न, समोर मारलाय, बॉल चाललाय स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा मिळताना दिसतील 4 आणि येतोय आणखीन एक चौकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. स्ट्रेट हिट होता. अगदी सरळ बॅटनं हा चेंडू मात्र खेळला होता. स्टम्प्सला थोडासा लागून हा चेंडू गेला. परंतु इकडे मात्र अडबा बॅटनं ऑन साइडला उंच गेलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत. जज केलाय, झेल टिपलाय आणि इकडे मात्र एक मोठी सफलता अक्षय चौरसियाला. आकाश यावेळेस मात्र मैदान सोडेल. हा धक्का लागलाय रायगड टीमला. चांगला बॉलर आहे अक्षय चौरसिया. पहिलाच बॉल ज्या वेळेला त्याने टाकला त्याच वेळेला ते निदर्शनास आलं की हा गोलंदाज महत्वाचं षटक टाकतोय. डेथ ओव्हर म्हणजे भैरवीचं षटक आणि ज्या वेळेला डेथ ओव्हर मध्ये तुम्ही अशी गोलंदाजी करता, नो डाऊट एक चांगला स्ट्रेट ड्राय आणि त्याच्यानंतर विकेट मध्ये परतफेड त्याने करून दाखवली. रायगड प्रीमियर लीग 6वं पर्व तुम्ही पाहताय. 83 धावा झाल्यात, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला प्रेक्षणीय सामना आजच्या रात्रीतला रंगतोय. 4 प्रेक्षणीय सामन्यात आजच्या रात्रीमध्ये 6 षटकांचे सामने आहेत. हे 4ही सामने पाहायला विसरू नका. जे प्रेक्षक सध्या 24 लाईव्ह इव्हेंटशी जोडलेत त्यांच्या माहितीसाठी आज तुमच्या समोर अनेक दिग्गज खेळाडू महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातले खेळण्यासाठी येणार आहेत. 83 रन झालेत, 5 फलंदाज बाद, 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रफुल्ल पाटील. शॅम्पूने देखील मन जिंकलेली आहेत अनेक प्रेक्षकांची. तोही गळ्यातला ताईत झाल्या प्रेक्षकांच्या आणि त्यातल्या त्या चंदू शेट्टी सरांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे. पण पाहतोय आज मुंबईचा संघ देखील खेळणार आहे. ठाणे, पुणे, रायगड. चॅम्बोने आल्या आल्या मागचा पाय वाकवला आणि गॅप मध्ये बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. घुटना टेक, चौकार देश. गावागावात त्याचबरोबर मला वाटतोय ठाणे आणि मुंबई
अशी पुढची लढत असावी. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला कॉल दिला जातोय. अतिथी कक्षात आपण पाहू शकाल वहाल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उपसरपंच सन्माननीय अमर म्हात्रे यांचंही शुभागमन आहे, त्यांचंही मनस्वी केलं जातोय. सहर्ष स्वागत. सुपर स्ट्रोक होता यावेळेस. मात्र स्वीप कव्हरला चांगला स्लॅश पाहायला मिळाला. 24 लाईव्ह इव्हेंटचा फेस आहे. शांभू प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम बोर्ले गावचा खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला या नावाची चर्चा नेहमीच अनेक मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. हो, फक्त दिशा दिली आणि बरोबर खेळतोय, मेरिटवर खेळतोय. 2 बॉलवर 2 चौकार या महत्वाच्या धावा आहेत. 91 धावा झालेल्या आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. ओ, आणखीन एक फलंदाज त्रिफळा उद्ध्वस्त. शतपावली करण्यासाठी स्टंप चाललाय विकेट किपरच्या मागे. फलंदाज बाद होतोय. अक्षय चौरसियाला मिळते यश. 3 फलंदाज असे होते जे फुल टॉसवर बाद झाले. चॅम्बो बॅक टू द पॅव्हिलियन. 2 चौकार मारले, धावा झाल्या पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर. आतापर्यंत 92 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. आपण ऐकूया प्रवीणजी गायकर आणि मच्छिंद्र पाटील यांना. परंतु सध्या मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची रेलचेल आहे, अनेक सन्मान आहेत. जाऊया आता आमच्या मुख्य व्यासपीठावर आपले निवेदक नितेश पंडित सर यांच्याकडे. अमोल म्हात्रे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. अमोलजी यांना विनंती असेल आपण चला या मुख्य मंचावरती यायचं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय मुख्य पाहुण्यांना की त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आजच्या या कार्यक्रमातील पहिलं सत्र संपलं गेलं. ठाणा युवा आणि रायगड युवा अशी लढत या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रत्नागिरीवरून थेट बेलनेश्वरचे सरपंच चेतन यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. अमोल सर अतिथी कक्षामध्ये विराजमान होत आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून मुख्य आयोजक आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय प्रमोददादा मस्कर यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते करायचा आहे. मंगेशजी वाकडीकर साहेबांना विनंती असेल. खरं तर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि या रायगड प्रीमियर लीगचे एक मुख्य आयोजक, रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडीकर यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रमोदजी मस्कर समोर दिसणाऱ्या अश्वावर आरूढ असणाऱ्या धातूतील छानशा ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. माझ्या हिंदवी स्वराज्याच्या राजाच्या ज्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आल्या. या ठिकाणी सन्माननीय अतिथी कक्षात आदरणीय अमोलजी म्हात्रे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल म्हात्रे. परत एकदा विनंती करेन सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अमोल म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान जितेंद्र घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल. सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती अतिथी कक्षात केला जातोय. तदनंतर इथं उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सुधीर घरत यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सन्माननीय सुधीर घरत, मेघनाथ गोंधळे यांचा आदरपूर्वक सन्मान. मी राकेशजी यांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांच्या पवित्र शुभ हस्ते व्यावसायिक क्षेत्रातील आणि रयत शिक्षण संस्थेच्या समितीवरती सन्माननीय असणारे आदरणीय सुधीरजी घरत. तदनंतर सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय मेघनाथजी गोंधळे सर यांचा आदरपूर्वक सन्मान. ठाणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मेघनाथजी गोंधळे सर यांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय मेघनाथजी गोंधळे. तदनंतर मी रसिकताई वाकडीकर यांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य आणि तदनंतर पूनमताई कडू आपल्याला विनंती असेल अतिथी कक्षात विराजमान असणाऱ्या कमलाताई एकनाथ देशेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य अतिथी कक्षात होईल. रसिका वाकडीकर तदनंतर पूनमताई कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते कमलाताईंचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. चला लगेचच छत्रपती शिवाजी महाराज अश्वावर आरूढ होऊन सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी अगदी प्रशांत घरत
देवदत्त घरत. चला, राजांच्या वेशभूषेत असणाऱ्या कलाकाराला आपण अश्वावर आरूढ होऊन पाहणार आहोत. सेकंड इनिंग सुरुवात होईल. विनंती असेल, रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील मोरबी या ठिकाणी आहेत. मी विनंती करतोय महेश कडू यांना की प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. तोपर्यंत हे म्हणजे सनस यांचा आदरपूर्वक सन्मान. महेशजी कडू यांच्या पवित्र शुभस्तेत वस्त्रालंकार देऊन मायेचा आणि प्रेमाचा सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ हेमंत सनस सर यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसतोय. तदनंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय चला सत्काराचा स्वीकार करतील सन्माननीय टी.के. माली सर यांना विनंती असेल. सेकंड इनिंग सुरू होईल. सलामीची जोडी मैदानात जाईल. तोपर्यंत आपण मैदानावरती अश्वावर आरूढ असणाऱ्या राजा शिवछत्रपतींची छबी देवदत्त घरत, मल्हार मार्तंड जेजुरीच्या खंडोबाच्या भूमिकेत देवदत्त नागेना पाहिलं. राजा शिवछत्रपतींच्या भूमिकेत उजव्या बाजूनं छानशी ट्रॅक ऑन केली जाईल आणि त्याच्यावरती महेशजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते टी.के. माली सर प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. खेळाडूंचा लिलाव येस घोडा अगदी वेगात असणार आहे. ज्याप्रमाणे प्रशांत घरत धावतील आणि या घोड्याचा नाद नाही, अनेक खर तर सप्त हिंद केशरी सुद्धा असा हा माऊली घोडा आपण पाहतोय मैदानावरती. गाणं स्टार्ट होईल रायगड प्रीमियर लीगचं वगैरे किंवा राजांचं. नाऊ स्टार्ट सुनंद डीजे.
उरण शहर मंडळ तदनंतर हुतात्मा वारस या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून 1984च्या जमीन आंदोलनातील या ठिकाणी महेश कडू यांना विनंती असेल, कुणाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान, पागोटे ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच सेकंड टर्म कुणालजी, तदनंतर भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय शीतल अनंत माळी यांचं शुभागमन आहे, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. रसिकाताई आणि पूनमताई आपल्याला विनंती असेल, चला पहिल्यांदा कुणाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. महेश कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते कुणाल पाटील, शंकर महादेव पाटील, महादेव हिरा पाटील हे दोन हुतात्मे ज्यांच्या तदनंतर आता रायगड आणि माफ करा ठाणे आणि त्याचबरोबर मुंबई दोन्ही टीमनं शिवस्मारकाच्या अगदी छबीच्या समोरून लाईन अप करून नंतर जायचं आहे. टॉस याच ठिकाणी होईल, तर दोन्ही टीमनं आपली प्रेझेंट टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी कुणालजी पाटील, तदनंतर शीतलताई अनंत माळी. मी रसिकाताई वाकडीकर यांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते शीतल माली यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. अजूनही रवी वाजेकर आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मंचावरती होईल. इथे मात्र राजा शिवछत्रपतींची उत्तम छबी. मी मान्यवरांना विनंती करेन, आता आपल्या मंचाकडे आल्यानंतर राजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. एक छानसा या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करण्यासाठी राजांच्या भूमिकेत असणारे देवदत्त घरत खारपाडा, टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्यांच्यासाठी. आणि खरं तर ज्या माऊली घोड्याचा नादच नाही आणि म्हणूनच मोठमोठे गार केले गंमत मध्ये, हे खरं तर अगदी स्लोगन घेऊन प्रशांत घरत या माऊलीला घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात खरं तर सातत्यानं रपेट करत असतोय. मग कधी रत्नागिरीत, कधी पुण्यात, कधी साताऱ्यात. ते प्रशांत घरत यांचंही मनस्वी आभार. चला लगेचच त्यांनाही आपण मंचावरती आमंत्रित करणार आहोत. रवी वाजेकर यांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय रवी शेठ वाजेकर, माजी उपसरपंच, नवघर ग्रुप ग्रामपंचायत आणि विद्यमान सदस्य, आजच्या या प्रतियोगितेतील लीग मधील मुख्य अतिथी, यांचा सन्मान झाल्यानंतर थेट जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स मधून थेट मैदानाकडे. धावत्या विवरणातून घेऊन जातील आमचे. खूप खूप धन्यवाद पंडित सर, खूप खूप धन्यवाद दीपक पाडी सर, खूप खूप धन्यवाद कुणाल दत्ते सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. गण्याल नमन करून महाराज आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि दीपा पाड्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. रणशिंग फुंकलं गेलं ते मात्र महेश कडू मित्रमंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय, मंगेशजी वाकडीकर अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, रायगड प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून संकल्पनेत स्पर्धा आपण पाहतोय. आणि पहिला सामना रंगतो प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये, रंगाचा रंग निर्माण होतोय. ती युवा रायगड वर्सेस युवा ठाणे दोन संघांमध्ये. प्रवीण आम्हाला जॉईन प्रवीण, स्वागत आहे तुमचं. जिंकण्यासाठी 92 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रायगडला टॉस जिंकून टॉस हरून फलंदाजी करावी लागली आणि 92 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्या मात्र पहिल्या चढूवरती चौकाराला आहे, नंतर मात्र सिंगल. प्रवीण काय वाटतंय, कसा होणार सामना? प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, तुफान गर्दीमध्ये आज रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील तुम्हाला पाहायला मिळाले आहे. सन्मान राकेशजी गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर आणि यांच्या सौम्य ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेश कडू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एंजॉय करतोय. यस डेफिनेटली आई विद तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूँ. कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, ये टेनिस विकेट का खेल है, यहाँ रायगढ़ ठाणे के बब्बर शेर रहते हैं. यस प्रवीण, एकापेक्षा एक चांगले शेर तुम्हाला पाहिजे होती. ऑनसाइड ड्राईव्ह केला, खूप चांगला शतकाचा बॅकअप चांगला होतो. मिड ऑनला सर्कल मध्ये एका जामीला क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा
खूप तुम्हाला पाहायला मिळेल आणि ह्यासाठी तर रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आपण पाहतोय ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं स्वरूप. यस पंडित सर. या ठिकाणी साई वर्ल्ड सिटी खरं तर स्वप्नातील घर तेही पनवेलमध्ये असेल किंवा अनेक शहरांमध्ये, त्या साई वर्ल्ड सिटीचे चेअरमन माननीय वानखेडे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांच्या सर्व खरं तर अगदी उपस्थित असणाऱ्या फ्रेंड सर्कलचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी या रायगड प्रीमियर लीगच्या मंचावरती करतोय शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. अनिकेतच्या पहिल्या बॅटमध्ये चौकारा त्यानंतर अनिकेतमध्ये 5 वरती खेळतोय. 92 धावांचा यशाचा पाठला करायचा आहे. जे प्रेक्षक रायगडमध्ये सामना पाहतात, जे प्रेक्षक ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये सामना पाहतात, या सर्वांचा मी मनापासून स्वागत करतोय. प्रवीण, मला आठवतंय आताच रायगड ठाणा सामना प्रतीक दादा आणि मयूर दादांच्या माध्यमातून जिंकला होता. मात्र तो युवा रायगड नाहीये, तो युवा रायगड तुम्हाला पाहायला मिळतोय त्या दोन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज कप्सू वेगवान, भन्नाट वेग, त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन खूप चांगले. फरक देखील चांगली पाहायला मिळते. आणि त्याच्या बॅटमध्ये निघालेला डीप कव्हरेजचा निघून जातोय. त्यांच्या मी वाट पाहतोय तोपर्यंत निघून जातोय एक खणखणीत चौकार. यस डेफिनेटली सर, आउटफील्ड इतनी लाजवाब है कि अब कवर ड्राइव खेलेंगे तो मुंबई से मरीन ड्राइव से भी खूबसूरत कवर ड्राइव यहाँ पर नजर आएंगे. आउटफील्ड इतनी सटीक है कि बॉल एक बार अगर बल्ले पर ट्रैवल हो तो रुकने का नाम नहीं लेगी. 4 रन. आणि केशव बॅट दुसरा चौकार, पहिला चौकार स्ट्रेट डाउन दाखवला त्याने, दुसरा चौकार डीप कव्हरेजमध्ये मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करायची ताकद असा फलंदाज. एक अष्टपैलू कामगिरी फलंदाज तुम्हाला पाहतोय. धावांचा सरकतोय तहावरती. 2 डिजिट धावा येतात. 10 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला थरार अनुभव पाहायला मिळेल. लवकर बॅटचा फेस केलं. व्हॉट अ शॉट. सीमा पलीकडं तिसरा चौकार आणि कॅचच्या बॅटमधनं. थैंक यू डीजे. व्हाट अ स्ट्रोक. कमाल की शुरुआत होते हुए सर सोनारी गांव में ये क्रिकेट का कुंभ मेला लगा. एक्शन रिप्ले देखिए. सोनारपाड़ा टीम का ये अनिकेत पाटिल, हाल ही में 3 बाइकर मैन का खिताब इस खिलाड़ी के नाम पर है. टेरिफिक स्टार्ट, अगर राइट स्टार्ट किसे कहते हैं, वो शुरुआत उन्होंने युवा ठाणे की तरफ से दी है. देखिए पिछली बॉल गलत नहीं कहेंगे, पावर प्ले है, परिपूर्ण फायदा उठाया और सामने बॉलर के सामने से गेंद को वी शेप में यानी कि लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से ये बेहतरीन बाउंड्री उन्होंने निकाली. ठाणा जिल्हा आपण पाहतो युवाच्या माध्यमातून त्यांची धाव संख्या 14 आणि जेव्हा फलंदाजी केली रायगड युवानं त्यांची धाव संख्या 13, म्हणजे एक पाऊल अजूनही पुढे टाकतोय तो मात्र ठाणा. आज संघ आपण पाहतोय दीपूमाल व्यापा मानकोले यांच्या माध्यमातून आपण पाहतो संघ नायकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील ज्याने रायगड ठाणा सामना आत्ताच झाला त्या स्पर्धेमध्ये 23 समाजची बारदा कामगिरी केली, तोच चैतन्य पाटील. दोन्ही युवांमध्ये हा सामना पाहतोय. आणि सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि स्पर्धेमध्ये भाग घेतल्या सर्व कडूनचं मनापासून हार्दिक स्वागत. डेफिनेटली सर, दोनों भी टीमें एक अच्छे गुरु की चेले, इतनी आसानी से हार नहीं मानेगी. ऑस्ट्रेलिया हो या इंग्लैंड हो या न्यूजीलैंड टीम हो, हार कर भी जीत जाना जानती है वो भारतीय टीम है. आईसीसी 20 वर्ल्ड कप अपने नाम पर कब्जा लिया भारतीय टीम ने, लेकिन ठाणे और युवा रायगढ़ ये कब्जा कौन सी टीम 6 पर्व में लेना चाहेगी? ऑफसाईडला पाहायला मिळाले. पहिला स्ट्रेट डाऊन लॉंग ऑफला, दुसरा डीप कव्हर मध्ये, त्यानंतर तिसरा चौकार पुन्हा लॉंग ऑफला. तिन्ही फटके अनिकेतने दाखवलेत, ते मात्र ऑफसाईडला फटकेबाजी कर. तुमच्याकडे कलागुण असायला हवा, तुमचं कॉपी बुक स्टाईल असायला हवं, तुमचा क्रिकेटचा अभ्यास असायला हवा, तुमचं फुटवर्क चांगलं असायला हवं. ते दाखवलं अनिकेतनं. प्रभावशाली फलंदाजी. गोलंदाज तयार, ऑनसाला हिट करण्याचा प्रयत्न मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सकलला मिड विकेट मध्ये येतोय, बॅकअप देतोय, कव्हर करतोय, मात्र मिळणार एकच धाव. ओमकारनं मात्र साथ दिली अनिकेतला. अनिकेतने मात्र 3 चौकार मारून आतापर्यंत संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. 13 धावा कुठल्या दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड होते 15 धावसंख्येवरती. जी हाँ सर, शुरुआत तो यही करना चाहेगी कि पहले विकेट के लिए भागीदारी बनानी पड़ेगी, क्योंकि पार्टनरशिप जितनी बिल्ड होगी उतना ही डेफिनेटली फायदा आपको हो सकता है. हालांकि द लायन ऑफ भिवंडी दीपू माली अभी भी कप्तान डगआउट में सुरक्षित है, तो यहाँ पर 15 बने. टारगेट है टोटल 92 रनों का और अभी भी 29 गेंदों में 77 की जरूरत है. बड़े शॉट चाहिए अभी तक. 15.33 धावसंख्या तुम्हाला धावा उभारायचे. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 14 पाहायला मिळाल्या. त्यानंतर धावसंख्येला आता उभार येते ती मात्र 15 वरती. प्रवीण, अनिकेत सरांना फार महत्वाचं आहे, कारण अनिकेतने ज्या अनुषंगाने फटकेबाजी केली त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावरती भरपूर काय दारोमदार आहे. भरपूर प्रेक्षक युट्यूबला 24 इव्हेंटच्या लाईव्ह मध्ये एन्जॉय करतात. या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. गोलंदाज तयार, नयन भगत.
ओ याली इनसाइड आउट, खूप चांगला फटका. या चेंडू निघून गेला तर सीमा पलीकडे, नो डाऊट. हा पहिला तंत्रशुद्ध पहिला षटकार. क्या बात है. आज सर बल्लेबाज है कुणाल दाते सर और उनके समेत आप देख सकते हैं नयन भगत मैम फ्रॉम वाजेपुर. नेरे धुंधरे विभाग की अगर चर्चा करेंगे उस विभाग में एक छोटा सा गांव है वाजेपुर, उसी गांव से बिलोंग करता है. उन्होंने अपने पारी की शुरुआत 6 के साथ की थी, लेकिन उनका भी स्वागत 6 के साथ किया है गेंदबाजी में. येस अनिकेत अजूनही ऑफसाईडलाच फटकेबाजी करतो. 3 चौकार ऑफसाईडला दाखवला, एक षटकार ऑफसाईडला दाखवला आणि ऑफसाईडला खेळू 4 लावले, ते देखील सर्कलच्या आतमध्ये आणि त्यांना भेटत असणार फलंदाजी. काय इनसाइडरचा फटका दाखवलाय. त्याचं तंत्र मंत्र, शॉटचं सिलेक्शन, कडी नजर, त्याचं फुटवर, त्याचं तंत्र दाखवत असताना हो मी चांगलं क्रिकेट खेळू शकतोय, मी क्लास स्ट्रोक दाखवू शकतोय आणि क्लासिक क्रिकेट खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो मात्र अनिकेत जबरदस्त विस्फोटक सुरुवात करतोय. स्विच हिट, अजून एक फटका सीमा पलीकडं, खणखणीत चौकार. व्हाट अ स्ट्रोक, टेरिफिक स्टार्ट. सर किसी भी लेफ्ट आर्म सीमर के खिलाफ ये स्विच हिट लगाना थोड़ा सा कठिन है. हालांकि आपने देखा एक मर्तबा युवा रायगढ़ के बल्लेबाज ने भी वो प्रयास किया था, उनकी डंडी उखाड़ के निकाल गई थी. ये लीजिए परफेक्ट ऑफ द मिडल. अगर हल्का सा भी यहाँ पर चूक होती तो यहाँ पर गिलिया भी करने में देर नहीं लगती, विकेट जा सकता था. किस्मत का सहारा भी कभी कभी होता है, लेकिन ये सोचा समझा हुआ स्ट्रोक था, मिलेगी बाउंड्री. स्लाइटली थोडासा चेंडू बाहेर येत होता. 23 वरती खेळतोय, विस्फोटक फटकेबाजी करतोय. सुरुवात का फ्लाइंग स्टार्ट दिली, ज्यामध्ये रायगड प्रीमियर लीगचं रणशिंग फुंकलं गेलं. ढोल ताशांच्या नगरात जबरदस्त फटाक्याच्या आतिषबाजीनं आज मात्र रायगड प्रीमियर लीगचा रणशिंग फुंकलं गेलं. प्रवीण आपल्याला बलून देखील पाहायला मिळतोय, कारण उरणचा विस्तार आणि उरणचा विकास झपाट्याने होतोय. त्यामुळे तुम्ही कुठेही चुकू नका, या बलूनच्या समोर या आणि तर रायगड प्रीमियर लीग सिद्धिविनायक सोनारीचं मैदान आपण हे देखील पाहतोय. हे देखील फार मोठं वैशिष्ट्य या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन संकल्पना उभारून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक ड्राईव्ह केल्याची स्लिप कव्हर मध्ये रिझल्ट ट्रॅव्हल होतोय. कबकंत अजून एक धाव, 24च्या 24 धावा कुठल्यात त्या फलंदाजनं या अनिकेतनं, त्या मात्र ऑफ साइडला. बिल्कुल सर, 26 बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. कहते हैं ये दोस्त, रायगढ़ प्रीमियर लीग का जब छाता है खुमार तो स्कूल जाने के नाम पर बच्चे हो जाते हैं बीमार. क्योंकि ये श्री सिद्धिविनायक सोनारी के मैदान के ऊपर आज क्रिकेट का रायगढ़ प्रीमियर लीग का कुंभ मेला लगा है. जी हाँ, जबरदस्त प्रवीण अगदी म्हणणं आपल्या रास्ते धावसंख्या फलकावरती. ओमकार अजून बॅटचा फेस ओपन केला नाहीये. ओमकार फक्त सिंगल काढतोय आणि फलंदाज स्ट्राईकला मदत करतोय. तो मात्र अनिकेतला बघायचं, दोघांमध्ये मात्र चांगलं तालमेल आणि चांगलं कॉर्डिनेशन. धाबा होतात प्रवीण मैदानावरती. प्रवीण एका गोष्टीचा उल्लेख निश्चित करेन, ज्या पद्धतीने आपण पाहिलं मंगेश बाकडेकर क्रिकेटचा प्रवास, सुरुवातीला आयसीसी बँक मध्ये मॅनेजर, त्यानंतर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि सर्वोत्तम पदावरती बसलेले आम्हाला सार्थ अभिमान आहे मंगेशकर बाकडी साहेबांचा. 2018ला मोदी सरकारनं एक नियम काढला, लालबत्ती बंद केली, नाहीतर आज त्यांच्या गाडीवरती तुम्हाला लालबत्ती पाहायला मिळाली असती. किती मोठा खणखर प्रवास आहे. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि एक तरुण व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून रायगडचा विकास झपाट्याने पाहायला मिळेल. तेवढी चांगली फटकेबाजी ओमकारच्या बॅटमध्ये येतोय. खणखणीत षटकार, पहिला षटकार ओमकारच्या बॅटमधनं. व्हाट अ शॉट. जी हाँ, सोच की तारीफ देना चाहूंगा मैं युवा ठाणे टीम के कप्तान की. इंपैक्ट प्लेयर को यहाँ पर अंदर लाया और इंपैक्ट प्लेयर ने क्या लाजवाब यहाँ पर दमदार शुरुआत दी. और इसी के साथ ओवर का भी मेरे ख्याल से समर्पण हो चुका है सर. टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 रन. लक्ष्य है 92 रनों का. सर आपने सही कहा कि जहां तक मंगेश वाकड़ीकर इनका सवाल है, आईसीसी बैंक मध्ये मॅनेजर होते, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, डचिक बँक या सर्व खऱ्या अर्थानं या बँकेमध्ये मॅनेजर असताना शेकडो कामगारांना त्यांनी खऱ्या अर्थानं कामावरती देखील जॉब त्यांना उपलब्ध करून दिलं. 325 कुटुंबांना गॅस सिलेंडर, 15 महिने सिलेंडर भरून दिले. 300 महिलांना कुकर, 98 महिलांना शिलाई मशीन, 76 महिलांना गॅस गिझर, अशी त्यांनी सर्व ही कामं केली या पाणी घेऊन या मैदानावरती. आणि त्याच्यानंतर आपण विचार केला शिरडोन क्रांतीवीर मैदानासाठी 15 लाखाचे 2 पॅव्हिलियन देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. 20 लाखाचा रस्ता, 3 कोटीची पाणी योजना, 25 लाखाचं वैयक्तिक नल कनेक्शन साठी निधी, शिरडोन पाडा मराठी शाळा पाणी फिल्टर, 7 लाखाची व्यायामशाळा. हे सर्व कार्य ही म्हणून यशाची पोचपावती त्यांना मिळाली. येस प्रवीण, याचं कारण आहे त्याचा जन्मच क्रांतीवीर वासुदेव वनवंत फडके यांच्या गावात झालाय, शिवडोनच्या नगरीमध्ये झालाय. त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून क्रांती निर्माण करायचा जोश आणि तो आम्ही पाहिलाय. तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या 34, अजूनही गरज आहे प्रवीण. येणारे 4 षटक 58 धावांची गरज आहे. येस डेफिनेटली. आपण खऱ्या अर्थानं मंगेश वाकडीकर सरांचा उल्लेख केला.
चला बॉल आणि पाणी घेऊन जा मैदानावरती. आणि त्याच्यानंतर आपण विचार केला तर त्यांच्या समेत जेव्हा रायगड कोविड कालामध्ये क्रिकेट बंद होता, सर्वकडे क्रिकेटच्या स्पर्धा चालू असताना मात्र पनवेल रायगडमध्ये क्रीडा स्पर्धा का बंद, त्यासाठी अनेक आमदार खासदार मंत्र्यांपर्यंत ज्यांनी धाव घेतली आणि पनवेल रायगडमध्ये क्रिकेट देखील चालू केलं ते रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेश गायकवाड साहेब, आपला मी सहर्ष स्वागत. प्रशांत खानावकर साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि किंग ऑफ खऱ्या अर्थानं उरण मिस्टर महेश कडू सर, या स्पर्धेची सर्व धुरा आणि या शिवधनुष्य ज्यांनी पेलला ही दमदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. प्रवीण धावसेकर चौथी ज्यावेळी फलंदाजी केली 32 धाबा रायगडनं कुठल्या होत्या त्याला प्रत्युत्तर देत असताना पंचाची काहीतरी मागणी होते. चेंडू दिलं द्यायचं. यस लक्ष असू द्या आयोजक आपलं बॉल बॉय तुमचं. समोर जे प्रेक्षक रेलिंगला लटकलेत थोडासा सावधानतेने आपण तिथे राहा, कारण तुमचा जोर जर आला एकदाच तर रेलिंग कदाचित आतमध्ये येऊ शकतं, त्याच्यामुळे रेलिंगला आपण जोर नका देऊ. प्रेक्षक म्हटल्यानंतर मायबाप, प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते. आणि आज पहिल्या सामन्यासाठी युवा रायगड युवा ठाण्यासाठी तमाम प्रेक्षक मायबापांचा हा कुंभमेळा पाहतो. या ठिकाणी Yes, माऊली sir. घोड्याचे ओनर प्रशांत घरत यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. महेश कडू यांना विनंती असेल की माऊली घोड्याचे मालक प्रशांत घरत, खरं तर आज या कार्यक्रमाची शोभा ज्या माऊली घोड्यानं वाढविली, राजांना घेऊन अश्वावर आरूढ होऊन संपूर्ण मैदानाला सभोवताली असणाऱ्या प्रेक्षकांना मी महेश कडू यांना विनंती करेन. जितेंद्र घरत आपल्याला विनंती असेल चला सत्काराची सामग्री घेऊन समोर यायचं आहे. आणि तदनंतर मुख्य पाहुण्यांमधून चौतीस धावा दापालकावरती अजूनही 58 धावांची गरज आहे. भरपूर मान्यवरांचं आगमन होते मंचावरती. आमचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय चला, संदीप महेश पाटील सर कडू देखील आहेत. यांना विनंती असेल माऊली घोडा आणि त्या घोड्याचे मालक प्रशांत घरत मी आदरणीय रविशेठ भोईर यांना विनंती असेल आणि जितेंद्र घरत दोघेही या ठिकाणी. तदनंतर देवदत्त घरत, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप सरांना देखील आपण पाहतो व्यासपीठावरती, त्यांचंही सहर्ष स्वागत. तो 24 में 58 चाहिए, टारगेट इतना भी बड़ा नहीं है, हालांकि 4 ओवर में मैच बनेगा. रोहित घरत मॅम फ्रॉम धाकटी जुई उरण. येस प्रवीण 6 बाईकचा मानकरी असता खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर देखील मंचावरती, दिके माळी सर देखील मंचावर, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 34 धाबा अजूनही ठाणा पुढे आहे, कारण 32 धाबा कुठल्या होत्या रायगड संघाला 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये. आणि कोणाचे ते परिवर्तन अनिकेतला थांबवणं कठीण आहे. खूप मोठा फटका दाखल मिड विकेटच्या डोक्यानं फेकून दिला. हँडसम टावरिंग सिंग नो बॉलचा पंचांगाने इशारा. येतील त्या 7 धाबा, हा दुसरा षटकार या सत्रातील. हॅलो प्लीज, मी सरकारचा लाडका माऊली घोडा आणि पुन्हा सांगतो याच रायगड प्रीमियर मध्ये ऑप्शन मला माहित नव्हता मिळला. बरेच माझ्या फॅन फॉलोअर्सचा नाराज झालता, माहित नव्हता मिळला सांगतोय. आणि माझा सत्कार मी घ्यायला इथं टेज घेऊन आलो. माझ्या माऊलीचा झाला पाहिजे, सगळ्या जनतेला माहिती आहे. माऊलीचा सत्कार झाला म्हणजे माझा झाला. लक्षात ठेवा, मॅच चालू राहील, तुमची मॅच चालून द्या. काय चुकलं वाटलं असेल तर माफ करा सर, मी माफी मागते. माझ्या माऊलीवर शाल टाका बस खालती येऊन. क्या बात है. या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा मावला या ठिकाणी आपण पाहू शकाल. 24 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है. टावरिंग सिक्स, सही कहा आपने सर. जो बल्ले के रडार में गेंद आई और सीधा फेंका बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, ये बेहतरीन लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग हिट सिक्सर. अनिकेतला थांबवणं कठीण आहे, त्यामुळे काय सध्या चर्चा होते. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण चला. पाहतोय. रात्रीचं या वातावरण ठिकाणी माऊली घोड्याचा सन्मान या मुख्य मंचाच्या समोर अगदी अश्वावर आरूढ असणाऱ्या राजा शिवछत्रपतींच्या या घोड्याला त्यांचा सन्मान केला जातोय. फ्रीजचा पंचाकडे इशारा येतोय. प्रवीण धावसेकेमध्ये खूप वेगानं
आता तुम्हाला आकडे पाहायला मिळतं, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, कॉमेंट्री पोहोचत मापे असेल, भरपूर मान्यवरांचा सत्कार सध्या सुरू आहे. 41 धावा फलकावरती ऑन साइडला अजून एक मोठा फटका अँड हँडसम, अजून एक टॉवरिंग 6, बॅक टू बॅक 2 षटकार. व्हाट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द अनिकेत पाटिल. सर अगेंस्ट द लेफ्ट आर्म बॉलर के खिलाफ ये इस तरीके की अगर बल्लेबाजी हो रही है तो सोचो आने वाले जो गेंदबाज उनको ये खतरनाक संदेश है कि इस पाटा विकेट के ऊपर आपको ये रिएक्शन रिप्ले झाड़ू शॉट लपेट लिया है, लपेट जिसे बोलते हैं ना, देखिए एक्शन रिप्ले में व्हाट अ स्टार्ट. अब अगर इनके बल्लेबाजी की चर्चा करेंगे ना तो व्यक्तिगत नाबाद ये बल्ले देखिए, बल्ले के पूरी तरीके से बॉटम एंड को ग्रिप कितनी मजबूत है इनकी, और ये देखते रहेंगे कि लंबा छक्का. बैट्समैन आप देख सकते हैं 36 अनिकेत, ये लगातार का दूसरा छक्का है. अप्रतिम फटकेबाजी, फ्रीडचा चांगला वापर. आता मात्र रायगड युवामध्ये थोडस चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. भरपूर या 2 षटकारांना मात्र मैदानावरती आपण पाहिलं की निर्माण झालं वातावरण ते थोडंसं भीतीचं, कारण गोलंदाज सांगण्यात आलं अनिकेतला थांबवणं कठीण आहे, ज्या पद्धतीने तो खेळला मैदान होती. व्हाट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द इज ऑन 36 वरती खेळत असताना उलटा चेंडू स्वीप केलाय. अजून एक मोठा फटका, यावेळी मात्र फ्लॅटेड हँड जबरदस्त फटका दाखवलाय, तो मात्र पॅरलाइज स्ट्रोक अगदी जमिनी लगत. अजून एक षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार. एकदा जोरदार टाळ्या होत्यात अनिकेत साठी. क्या बात है, रायगढ़ प्रीमियर लीग युवा ठाणे की ओर से दमदार बल्लेबाजी, लगातार का तीसरा छक्का और व्यक्तिगत नाबाद बल्लेबाजी. ये एक्शन रिप्ले, लोवर फुल टॉस बॉल, खूबसूरत अंदाज से गेंद को खेला. दैट्स गॉन माइटी, इट्स अ फ्लैटी एंड फ्लैटेड. लगातार का तीसरा छक्का. ये ग्रिप देखिए कितना यहाँ पर उनका थोड़ा सा शफल हुए, लगभग 6 स्टंप पर गए बल्लेबाजी करने के लिए, और शानदार छक्का. आणि याचबरोबर 50 धावा फलकावरती पूर्ण होत असताना अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. प्रवीण रायगड संघानं 20 चेंडूमध्ये 50 कुठल्या आणि ठाणे संघानं 14 चेंडूमध्ये 20-50 कुठून दाखवलं आम्ही किती ताकद आहोत, आम्ही काय करू शकतोय. का अनिकेत या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण करा का 48 वरती खेळतोय. बॅक टू बॅक 4 चौकार. व्हाट अ बॅटिंग, बॅक टू बॅक 4 षटकार फेकून दिलेत आणि दाखवलंय की रायगड ठाण्यामध्ये आम्ही दादागिरी करू शकतोय, चांगली फटकेबाजी करू शकतोय, आम्ही क्लास दाखवू शकतोय आणि सामना जिंकू शकतोय. यस प्रवीण. यस सर, ये लीजिए चौथा छक्का भी देखिए, सफल होकर खेलना ज्यादा पसंद करते हैं और लगातार ये चौथा छक्का नजर आता हुआ. सर कहते हैं ना कि बादल आने से पहले तूफान मंडराने लगते हैं और बिजलियां कड़ाड़ने लगती हैं. ऐसी ही बिजलियां कड़ाड़ रही है, जैसे गेंदे बल्ला के रडार में आ रही है वैसे गेंदे लगा ढग में यहाँ पर पूरी तरीके से जा रही है और बेहतरीन बल्लेबाजी. 12 चेंडू 48 धावा, 400चा बॅटिंग स्ट्राईक, म्हणजे प्रत्येक चेंडू ते चौकार आलाय. मागचे 4 षटकार दाखवतात मिड विकेट आणि त्याने टार्गेट केलं तर मात्र काऊ कॉर्नरला कप्तान. जबरदस्त फटकेबाजी. कप्तान के चेहरे के ऊपर अब टेंशन है, किस गेंदबाज को लाया जाएगा. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडा मध्ये टन झालाय, थोडं गोलंदाज स्वतःवरती नाराज झालाय आणि भरपूर प्रतीक्षेनंतर मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. प्रवीण वाटतं की सामना ठाणा जिंकेल की रायगड जिंकल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे सध्या तरी. मात्र ज्या पद्धतीने अनिकेत बरसला, ब्रेक टू विकेटची गरज आहे रायगडला, मात्र तो अजून मिळाला नाहीये. अनिकेतचं कौतुक करत 13 चेंडू 48 धावा. वाटतं ग्रेट इनिंग. 59 धावा, 10 फलकावरती स्विच 8. मात्र पॉइंटला बॅकअप चांगलं आहे, शतकचे जज करतोय, मात्र पुढे गेलाय. गरज होती का, गरज होती का, चांगली फटकेबाजी करतोय, चौकार षटकार मारतोय, मग सिंगल साठी हा वेडेपणा का, असा प्रश्न विचारला असेल. आणि एक मोठ्या खेळीचा अंत होतोय. 14 चेंडू मध्ये 48 धावांची 20 फलक फेलीला पूर्ण विराम. कहीं ऐसा तो नहीं है ये रायगढ़ युवा ने अपनी मैच को पूरी तरीके से कमबैक करने का प्रयास किया है. लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी हो रही थी, लेकिन क्रिकेट के कुरुक्षेत्र में रनआउट के तौर पर शिकार जाना ये सबसे गलत बात होती है. हाफ सेशन की अगर चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से अभी भी इस ओवर की मैच 1 गेंद शेष है. अनिकेतला गरजच नव्हती. ज्या अनिकेतनं विस्फोटक फटकेबाजी करून सुरुवातीला 23 धावा फक्त ऑफसाईडला कुठल्या, नंतर बॅक टू बॅक 4 षटकार ऑनसाईडला दाखवलेत. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा जबरदस्त फटकेबाज, मात्र त्याच्या खेळीला पूर्ण वेळ मिळतोय. रायगड साठी हा मोमेंट असू शकतोय, इतना रायगड कमबॅक करू शकतोय. प्रवीण काय वाटतंय. यस, युवा रायगढ़ थोड़ी सी पीछे थी पहले कुछ ओवरों में, लेकिन जैसे रनआउट के तौर पर यह विकेट मिला, क्या यहाँ से पलटवार करेगी. वार होंगे, पलटवार भी होंगे. ये लीजिए एक्शन पे स्विच हिट, पहला कॉल दिया था आ भैया, फिर नॉन स्ट्राइक बल्लेबाज ओमकार ने कहा कि थोड़ा नहीं ये रिस्की हो सकता है. जो चैतन्य और अक्षय पवार के बीच में तालमेल नहीं देखने को मिला, ठीक यही तालमेल यहाँ भी नहीं देखने को मिला. प्रवीणजी या ठिकाणी पुढच्या मॅचला अगदी त्या दोन्ही संघनायकांना रिक्वेस्ट केली जातोय, आपल्याला फायनल कॉल असेल. आपल्या दोन्ही संघनायकांनी टीम कॅप्टन प्लीज आपला स्क्वॉड घेऊन
अतिथी Yes. कक्षाच्या समोर यायचं आहे फक्त 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 59 धावा फरक होती 59. अनिकेतची विस्फोटक फलंदाजी आणि तो आलाय मैदानावरती दीपू माले मॅन फ्रॉम मानकोले ऍज अ कॅप्टन मैदानावरती आला. बघायचंय किती फटकेबाजी करणार. ओ व्हॉट अ कमबॅक फ्रॉम द बॉलर. काय कमबॅक दाखवलंय. लगातार 4 चेंडू दे 4 षटकानंतर जे कमबॅक झालं ते मात्र वंडरफुल कमबॅक झालं. येणारे षटक 3 18 चेंडू 33 धावा. कोण जिंकणार सामना, रायगड युवा की मात्र ठाणा युवा. या चौथ्या षटकामध्ये प्रवीण वाकडीकर आम्हाला जॉईन झालेत या राष्ट्र भाषेतनं. वेलकम प्रवीण इन कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू वेरी मच सर. बिल्कुल यहाँ पर आने वाली 3 ओवर में 11.00 की रन रेट से यहाँ पर 33 चाहिए. ड्रिंक्स पानी लेकर जाइए मैदान के अंदर. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती मा जिजाऊंच्या कुशीत जन्म घेऊन आज आपण पाहू शकाल संदेश हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जगातल्या सर्व राजांच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आहे, पण छत्रपती शिवराय आणि स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजे हे जगातील 2च राजे असे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल आहे. कारण त्यांनाही 350 वर्ष अगोदर माहित होतं पाठीवरच वार करणारे पैदा होतील, छातीवर वार करणारे जन्माला येणार नाहीत. आज पाहू शकाल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आपण या ठिकाणी आरूढ पाहतो. त्या छत्रपती शिवरायांना या रायगड प्रीमियर लीगच्या संपूर्ण तमाम ठाणे रायगड वासींच्या वतीनं मानाचा मुजरा. प्रवीण 59 धावा 3 षटकामध्ये भरपूर वेगाने धावा उभारल्या. ज्यावेळी अनिकेतनं फटकेबाजी केली त्यानंतर 38 धावा कुठल्या. सामना सोपा आहे प्रवीण, कारण येणारे 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. येणारे षटक कसं असेल, किती धावा येतील, किती धावा राहतील, फलंदाजी कशी होईल, गोलंदाजी कशी होईल, मात्र हेच सांगणं फार कठीण आहे प्रवीण मैदानावरती. 18 गेंदे 33 की जरूरत है. अब घूमेगा बल्ला अपने शेर का, रनों की बरसात होगी. घुटने टेक देगा हर बॉलर या फिर घुटने टेकने के लिए मजबूर करेगा बल्लेबाज को. क्रिकेट के 22 गज की पिच में कभी संभलना तो कभी दौड़ना होता है. इसीलिए क्रिकेट खेल से हमेशा अपने जीवन में बहुत कुछ सीखने को मिलता है. इक्के दुक्के रन पर भरोसा है तो मैदान में हमेशा कोहराम मचाएगा. आते हैं इन धुरंधरों को बल्लेबाजी करना, हारी हुई बाजी को भी गेंदबाज बचाना जानता है. वार होंगे, पलटवार होंगे. युवा रायगढ़ युवा ठाणे के बीच क्रिकेट का कुरुक्षेत्र है. दीपेश माली लाइन ऑफ भिवंडी और एक तरफ ओमकार, जिन्होंने थोड़ा सा उनके ऊपर टेंशन है कि उन्होंने रनआउट के तौर पर अनिकेत का वो जो साथ था वो छोड़ा और यहां से विकेट में जो मोहर लगी है क्या यहां से पलटवार कर सकते. दूर वाली छोर से गेंदबाजी में परिवर्तन. कौस्तुभ मात्रे 1 ओवर में 14 रन दिए थे. पेन विभाग से बिलोंग करते मेरे ख्याल से दादर से जबरदस्त गेंदबाज है तैयार होते हुए. फुल टॉस बॉल ऑन साइड में पिकअप किया है. गेंद हवा में जरूर, फील्डर गेंद के नीचे. आप यहां से विकेट की एक और मोहर पलटवार कर चुके हैं. अक्षय पवार ने कैच पकड़ा है. ये दूसरा खिलाड़ी मैदान से बाहर. याचीच प्रवीण चर्चा केली होती की जी मोमेंटो तर नाहीये रायगड संघासाठी. ज्यावेळी अनिकेत धावचीत बाद झाला तेव्हा मात्र मोमेंटम मिळाला आणि त्या मोमेंटोचा फायदा घेतलाय. फुल टॉसला तब्दील करू शकला मोठ्या फटक्यामध्ये. फलंदाज बाद, दुसरा धक्का. या ठिकाणी देवदत्त घरत, चंद्रकांत घरत साहेबांना विनंती असेल की प्लीज खारपाड्याचा कलाकार रायगड प्रीमियर लीग मध्ये आला आणि राजांच्या छानशा त्या छबीमधून घोड्यावरती बसून या सर्व क्रीडा रसिकांना अगदी आपल्या अभिनयातून मंत्रमुग्ध केलं. मी विनंती करतोय चंद्रकांत घरत सरांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते देवदत्त घरत चला यायचं आहे. चंद्रकांतजी घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान. छत्रपती शिवरायांची प्रतिमा या ठिकाणी साकारणारे हे आपलं व्यक्तिमत्व मेघनाथ आपण पाहू सर, शकाल. हे म्हणजे सनस चंद्रकांत घरत, तदनंतर सुधीरभाई घरत. आराध्य कलामंच चला लवकर या. जयेश तेळवणे, पप्पू सूर्यराव, बघा रेलिंगवर पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतो. रेलिंगवर जास्त जोर देऊ नका प्लीज प्रेक्षक माय बाप. तो आने वाली गेंदे बची है मेरे ख्याल से कांचन. साथ ही स्कोरर कांचन पालकर मैन फ्रॉम केवलिया में जानकारी देते हुए 17 गेंदे और 17 गेंदों में चाहिए 33 रनों की आवश्यकता. 24 लाइव इवेंट्स, क्वालिटी विद क्लियरिटी. 4 लाख से अधिक सब्सक्राइबर, 5 लाख के करीब जरूर पहुंच जाएगी. ओ हवा में गेंद लहरती हुई ऊपर तक गई है गेंद, क्या क्लियर होगी. लंबा उनका खिलाड़ी गेंद के नीचे. बैक टू बैक ये दूसरा विकेट मैदान से बाहर युवा ठाणे टीम का.
मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये प्रवीण ठाणे संघासाठी. कारण मागच्या 4 चेंडू आपण पाहिले तर एक चेंडू डॉट नंतर 3 लगातार विकेट तुम्हाला पाहायला मिळाले आणि मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव नाहीये. 59 डाबा गडी बाद झाले जात 3. आता समीकरण बदलले 16 चेंडू 33 धावांची गरज. वाट मॅच. जनाब ये रायगढ़ प्रीमियर लीग यूं नहीं ला जाता, अपने काबिलियत और मेहनत से जीता जाता है. अब यहां से आप देख सकते हैं विकेट नंबर गिर चुका है. टोटल तीसरा मैदान से बाहर, यानी कि टक शून्य के ऊपर खिलाड़ी लौटेंगे मैदान से बाहर. दीपेश माली एक और करारा झटका. नए बल्लेबाज योगेश भालेकर, मैम फ्रॉम भावाले. सूरज केने के तालीम में पला हुआ ये खिलाड़ी है. रायगढ़ ग्रामीण में आकर भी काफी ताकत और बल्लेबाजी की है उन्होंने श्रृंखला में. हॅलो प्रवीणजी, या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आत्माराम भस्मा सर यांचं शुभागमन आहे. मी रायगड प्रीमियर लीगच्या मुख्य मंचावरती त्यांना आमंत्रित करतोय संयोजकांच्या वतीनं की प्लीज आत्माराम भस्मा सर वेलकम, स्वागत असेल. क्लोज एन्काउंटर प्रवीण. 16 चेंडू बाकी आहे. 33 धावांची गरज आहे. अनिकेत बाजाने त्या संघावरती किती दडपण आलं आणि त्याचं उत्तर आपण पाहतोय या मैदानावरती. ऑन हैट्रिक कौस्तुभ मात्रे, जिस कौस्तुभ ने पहले ओवर में रन दिए थे, पहले स्पेल में 14, उसके बाद ये कौस्तुभ ने खतरनाक कमबैक किया है. दीपेश माली माफ कीजिएगा, नॉन स्ट्राइक पर आप देख सकते हैं उन्हें. और इस बार क्या पे है गेंद एक्स्ट्रा कवर बाउंडलाइन की तरफ. आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़ के स्टैंड की तरफ ये स्ट्रोक था. लेकिन चलिए फील्डिंग काफी लाजवाब. यही होता है उच्च कोटि की फील्डिंग. जितनी भी आप फील्डिंग में रन बचाओगे ना, उतना ही फायदा आपके गेंदबाजों के लिए मिलेगा. मार मिली थी पहले कुछ बॉलरों को, लेकिन उसके बाद कहते हैं ना कि हवा के बिना जी नहीं सकते, पैर के बिना चल नहीं सकते. ये क्रिकेट का हाल है यारो. यहाँ यॉर्कर के बिना आप विकेट नहीं ले सकते. भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है बुमराह का परफेक्ट यॉर्कर. वो परफेक्ट यॉर्करों की भी तलाश डालनी पड़ेगी. बॉल तैयार. ये लाइन अच्छी है. स्विंग एंड मिस. शॉट ऑफ गुड लेंथ पर ये गेंद थी. अब यहाँ पर सर पलटवार किया है. जो गेंदें चाहिए थी वो गेंदें आप मिल रही है कौस्तुभ को. येस प्रवीण, मागच्या 8 चेंडूवरती एकही चौकार षटकार नाहीये. सिंगल डबलवरती प्राधान्य दिलं जाते. त्यामुळे समीकरण बदललं. येणारे चेंडू 15 आणि अजूनही गरज आहे ती 31 धावांची. यस, यहाँ पर 14 गेंदे और 14 गेंदों में 14 गेंदों में चाहिए 31 रनों की जरूरत. अब तक 4 गेंदों में मात्र केवल 2 ही रन खर्च किए इस गेंदबाज ने और 2 बड़े विकेट लेने की क्षमता भी दिखाई है कौस्तुभ ने. हाफ ट्रैकर की बॉल स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश. वाले फील्डिंग गली के रीजन में रोहित घरत्ते मैन फ्रॉम धाकटी हुई, जिन्होंने इस गेंद को रोका. और वहां पर दीपू माली जानते हैं ये उनकी गलती नहीं है. बिल्कुल बॉल आपको परफेक्ट थ्रो करना चाहिए बॉलर के पास. ये रन लेने की तैयारी थी. अगर साथी बल्लेबाज योगेश का ध्यान होता तो डेफिनेटली ये रन बन सकता. कौस्तुभचं कौतुक करायला हवे. क्विकर बाउन्सरचा वापर केलाय. मगा चेंडूला खाली ठेवलं, त्यानंतर मगाशी एका चेंडूवरती उचली दिली. प्रत्येक व्हेरिएशन दाखवतोय. त्याची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि त्याचा स्वतःवरती कंट्रोल. व्हॉट अ सुपर स्पेल फ्रॉम द कौस्तुभ. सर अनुमान नहीं लगा सकते, लेकिन पिछले साल इन्हीं दोनों टीमों के बीच में सुपर ओवर का मैच खेला जा गया था. क्या इस सीजन में छठी पर्व भी क्या सुपर ओवर तक जाएगी मैच. फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस बॉल. कवर्स और एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद है. उठाएंगे एक से, यहां पर फर्क गिरेगा नहीं. क्या टर्मिनेटर गेंदबाजी की है. बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां कौस्तुभ मात्रे के लिए. 12 गेंदे और चाहिए 29 धावांची गरज. अप्रतिम षटक प्रवीण. फक्त 4च धावा षटकामध्ये आल्या. समीकरण होतं 18 चेंडू 33, त्यानंतर 14 चेंडू 31. आता समीकरण बदललंय 12 चेंडू 29. आता मात्र अंगावरती शार निर्माण होतात आणि डोक्याच्या मेंदूला सुन्न करतोय हा सामना. कारण प्रवीण, येणारं षटक जर या षटकामध्ये 10 ते 15 धाबा आल्या तर सामना संतुलित राहील. जर या षटकामध्ये 10च्या कमी धाबा आल्या तर रायगड संघ या स्पर्धेमध्ये ठाणा युवावरती थोडंसं वरचढ चढू शकतोय. अनिकेतचं विकेट फार महत्वाचा होता. एकानंतर एक विकेट गेले, त्यानंतर बघायचं हॅडल होतंय. प्रवीण, येणारं षटक चुकू नका, कारण सामना कोणाच्या दिशेला कलाटे देतोय ह्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. रायगड प्रीमियर लीगचं वर्ष 6व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक बार गेंदबाजों के आंकड़ों के ऊपर नजर डालेंगे. पहले ओवर में कौस्तुभ मात्र ने 14 दिए थे. उसके बाद नयन भगत ने 20 दिए थे. 2 ओवर में 34 बने थे. फिर रोहित घरत का जो ओवर था वो 25 रनों का बना. ऐसा लग रहा है युवा रायगढ़ पीछे जाएगी मुकाबले में. जैसे रनआउट का विकेट गिरा बल्लेबाज अनिकेत पाटिल का 48 रनों के भीतर, उसके बाद कमबैक किया कौस्तुभ मात्रे ने. पलटवार किया है 12 में 29, यानी कि लगभग प्रति ओवर 13.5 या 14 चाहिए, क्योंकि थाम लिया है बैट हाथ में. अब तो महासमर ही करना पड़ेगा. करना है विस्फोटक बल्लेबाजी तो हर बॉल अब युवा ठाणे को बाउंड्री के बाहर भेजना होगा.
दोन्ही प्रवीण- फलंदाज अनुभव आहे. दीपेश माली एका बाजूला, योगेश भालेकर यांच्यावरती दारोमदार आहे. या Yes, ठिकाणी भगत सर मच्छिंद्र पाटील सर, खरं तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट असेल, पूर्ण स्कॉट समवेत आपण राजा शिवछत्रपतींची अगदी उभी असणारी ऐटीत जी मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे, त्यासमोर दोन्ही स्कॉड येणार, लाईन अप करून मैदानात जातील. पुढची मॅच असणार आहे ठाणा मुंबई. तर दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना या इंटिमेशन काही सूचना दिल्या जात आहेत. तुम्ही थेट मैदानाकडे जाणार, तिकडं गेस्ट येतील आणि नाणेफेकीचा कौल हा धावपट्टीवरती होणार आहे, पिच वरती होणार आहे. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कॅप्टननं. जी हाँ सर, फिर से एक बार भरोसा दिखाया गया है रोहित घरत के ऊपर. दागटी सुई के ऑलराउंडर खिलाड़ी पहली गेंद लेकर, वो पहली गेंद सबमरीन डिलीवरी पड़ने के बाद शायद नीचे भी रही. रिव्यू यहां पर अंपायर ओवर स्टेप के लिए. चलिए देखेंगे, शायद कहीं ना कहीं सर ये दिक्कतें बनती है और ये इंपॉर्टेंट है. किसी भी टीम का पक्षपात नहीं होना चाहिए और निश्चित तौर पर यहाँ पर उन्होंने तुरंत देखा अंपायर ने की जहां तक चेक करना चाहेंगे. क्रिकेटला पराभवाला मनावर घेऊ नका, जेणेकरून एक वेळची भूक नाहीशी होईल. क्रिकेट हा क्रिकेट आहे. प्रवीण, पंचाची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. मिस्टर निरंजन राणावत सर, मिस्टर गणेश बाबिस्कर आणि प्रदीप शिंदे सर असे तिन्ही नामांकित पंच. त्यामुळे सामना कोणाच्या बाजू होतोय? प्रेक्षकांना पडलेला प्रश्न, पहिला सामना कोण जिंकणार, रायगड युवा की मात्र ठाणा युवा? पण या प्रेक्षक लढतीमध्ये जिंकणं हारणं महत्वाचं नसतं. क्रिकेटचा दर्जा कसा वाजणार, दोन जरी क्रिकेट चांगलं कसं होणार, पंचाचा नोबाचा इशारा याकडे लक्ष असतं आणि युवकांना प्रेरित कसं करावं क्रिकेटच्या माध्यमातून, हा त्यामागचा एक हेतू असतो. प्रवीण, ये खतरे की घंटी है इस समय युवा रायगढ़ के लिए. एक्शन रिप्ले में आपने देखा ओवर स्टेप हुए थे और अंपायर का ग्रेट डिसीजन, कमाल की यहाँ पर एक समय सूचकता है और पूरी तरह से उन्होंने देखा और वहां पर उन्होंने पूरी तरीके से तीसरा अंपायर का निर्णय लिया और ये नो बॉल फ्रीड की गेंद दीपू माली के लिए. ऑन साइड में खेला जरूर है, बाल बाल बचे मैं कहूंगा गेंदबाज कि फ्रीड की गेंद के ऊपर केवल सिंगल दूसरे की तलाश में जरूरत है, मना कर दिया है. एक रन मिलेगा, एक रनों की मदद से युवा ठाणे टीम का स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 65 के ऊपर. व्यक्तिगत दोनों बल्लेबाजों की चर्चा करेंगे तो 4 में दीपू माली, ये उनकी बल्लेबाजी नहीं है लेकिन उनकी एक सोच है, अगर ठाणे टीम को यहां पर जीत दिलानी है तो उनका विकेट उनके टीम के लिए वेरी इंपॉर्टेंट है. जिंदगी जीने का मजा तब आता है ना जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब सामने हारने का रिस्क हो. दोनों टीमें जानती है हार किसी एक को मिलेगी, लेकिन तमाम रायगढ़ ठाणे का दिल जीतेगी दो टीमें. आज श्री सिद्धिविनायक सोनारी के मैदान के ऊपर महेश शेठ कडू, राकेश शेठ गायकवाड़, रायगढ़ जिला के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर साहब, उनकी सेना ने शानदार आयोजन किया है. स्विच हिट करने का प्रयास, सर कहते हैं लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, और ये लीजिए बिल्कुल स्विच हिट का प्रयास किया था, लेग बाय का इशारा. 10 चेंडू 26 साबांची अजूनही करायचं आहे. चेंडू मागच्या 12 चेंडू मध्ये एकही चौकार षटकार नाहीये प्रवीण, आणि मागच्या 12 चेंडू मध्ये गडी बाजारी ते 4, त्यामुळे समीकरण फेकाना बदललंय. येणारे चेंडू 10 आणि करायचे 26 साबांची. पिछले ओवर में रन आए थे टोटल 4, तो 26 रनों की आवश्यकता है 10 गेंदों के ऊपर. कैलकुलेटेड देख सकते हैं क्रिकेट यहां पर नजर आता हुआ कप्तान चैतन्य की ओर से. गेंदबाज रोहित तैयार, हाफ ट्रैकर की बात हवा में जरूर है लेकिन छोटी बाउंड्री है, मिलेंगे आधा डजन. कप्तान चले सीना तान, युवा ठाणे के द लायन ऑफ भिवंडी दीपू माली के बल्ले से 6 रन. याची चर्चा केली होती प्रवीण कर. दोन्ही फलंदाज अनुभव एका बाजूला भालेकरला आपण पाहतोय, एका बाजूला दीपू मालीला पाहतोय. त्यानं आता बॅटचा फेस ओपन केलाय. त्याला माहिती आहे जबाबदारी आपल्यावरती आहे, आपण एक संघ नायक आहोत, सेनापती आहोत. ती जबाबदारी स्वीकारत असताना समीकरण फेकानं बदल झालाय. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज करार क्रिकेटचा. थोड़े से सफल हुए, हाफ आर्म जैक करने का प्रयास किया था उन्होंने, और जानते हैं आप एक बार इनके बल्ले पर मिडल होगी ना गेंद तो डेफिनेटली 6 रन होंगे. रन संख्या बनती हुई 6 की मदद से टोटल 72 के ऊपर, यानी कि 92 रनों का लक्ष्य है. 9 गेंदों में चाहिए जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है. देखिए यहां पर तुम्हारी जीत किस्मत तय नहीं करती बल्कि तुम्हारी काबिलियत तुम्हारी जीत तय करती है. तो यहां पर आड़े बल्ले से खेलने का प्रयास जरूर किया था, फील्डिंग थोड़ी सी खराब है. एक रन जरूर पूरा, दूसरे के लिए का पलटवार करेंगे, मना कर दिया है. रन बने हैं लेकिन लेग 22 के तौर पर यह सिंगल मिलेगी. अभी भी मैच ऑन है. 8 चेंडू 19 धावा प्रवीण. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत रायगड आणि ठाणा युवांसाठी, कारण येणारे 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका फलंदाजाच्या माध्यमातून आला तर सामना बॅलन्स होऊ शकतोय. मध्ये कमबॅक देखील चांगला झालाय. खूप चांगला सामना, 2 युवांमध्ये आपण सामना पाहतोय, 2 जिल्ह्यामध्ये लढत पाहतोय. क्रिकेटचा स्तर उंचावताना हे दोन्ही संघ खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना कमेंट्री बॉक्स पैवलियन एंड की तरफ से जब गेंदबाजी हो रही है ना तो बैट्समैन के लिए हवा अनुकूल है. इस समय ठंडी हवा लहर रही है. जब एंड चेंज होगा कमेंट्री बॉक्स पैवलियन एंड की तरफ से जब बल्लेबाजी होगी
तो 15-20 रन बॉलर को मायने रख देगा। लेफ्टी वर्सेस लेफ्टी बैटल अच्छा होगा। ऑन साइड में सीधा ठोक दिया है खिलाड़ी कक्ष स्टैंड के ऊपर से, गेंद जाएगी योगेश भालेकर के बल्ले से। दैट्स अ बिग 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 हिट। 6 धावांचा धाबा कमी होतील प्रवीण, 13 धावांची गरज आहे, येणारे चेंडू 7 आणि फक्त 13 धावांची गरज। या ठिकाणी अतिथी कक्षात सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संतोषजी बैलमारे यांचा शुभागमन झालेला आहे। वेलकम स्वागत। तदनंतर सन्माननीय सुनीलजी थोरवे माजी सरपंच, चलिए यहाँ पर माजी बेहतरीन सरपंच हिसांबे सन्माननीय सुनीलजी थोरवे साहेबांचं शुभागमन आहे। प्रथमतः त्यांचं मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत। तदनंतर अनिलजी पिंगळे यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय। मी रायगड जिल्हा रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमानं तदनंतर उत्तम भोईर यांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्य अतिथी कक्षात हरेशजी पाटील, नरेशजी पाटील यांची शुभ उपस्थिती आहे। या सर्व पाहुण्यांचं मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे। डीजे रायगढ़ प्रीमियर लीग का टाइटल सॉन्ग आपने सुना। सर ये चेहरे बयां कर रहे हैं, चैंबो के चेहरे के ऊपर टेंशन है, कप्तान के चेहरे के ऊपर टेंशन है। किस गेंदबाज को लाया जाए? क्या टर्बोनेटर गेंदबाज सचिन मोरे को लाएंगे या किसी अन्य बॉलर से यहाँ पर बॉलिंग करवाना चाहेंगे? रोहित घरत का 2 ओवर का स्पेल, 40 का रहा सर। 92 रनों का लक्ष्य का पीछा करना है। आप 6 में चाहिए, 12 रनों की जरूरत। अक्षय ने भरोसा दिखाया, गेंद तो साफ बयां कर रही है कि सचिन मोरे मैम राम जीतू 11 हनुमान नेरे ग्रामीण का ये सबसे ताकतवर ऑलराउंडर है। मजा आएगा। हवा भी है विरुद्ध, लेकिन बल्लेबाज जो सेट है मैदान के अंदर, क्या मौका दे पाएंगे गेंदबाज के ऊपर? योगेशाने आणि दीपूचं खरंच कौतुक कर। 18 धावांची भागीदारी त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि समग्र वेगाने बदललाय। प्रवीण मागच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या आहेत, त्यामुळे 17चा खतरा मैदान निर्माण झालाय। येणारे चेंडू 6 आणि 12 धावांची गरज। व्हाट अ मैच। कभी किसी एक्टिव खिलाड़ी का ध्यान अपने लक्ष्य पर केंद्रित करना होता है ना, और साथ ही अपने मन को सही दिशा देना लगाना होता है। अगर आप ध्यान कहीं नहीं और होगा तो आपका परिणाम जरूर अच्छा होगा। ध्यान नहीं भटकना चाहिए। सचिन मोरे युवा रायगढ़ की ओर से आखिरी गेंदबाज। पहली गेंद रिवर्स शॉट खेलने का प्रयास, बिल्कुल यहां पर अपील की गई है, लेकिन चलिए अंपायर के उंगली आसमान में। योगेश भालेकर बैक टू द पेविलियन, वार पलटवार। 5 में चाहिए 12। टेरिफिक स्टार्ट बाय दी सचिन मोरे। सर्वात मोठी संधी आहे सचिन मोरेला स्पर्धेमध्ये स्वतःला साबित करण्यासाठी। कारण अशा वेळी तुम्ही ज्यावेळी चांगलं कार्य करता, चांगलं प्रदर्शन करता, तेव्हा प्रेक्षक तुम्हाला कधी विसरत नाहीये। ऍक्शन रिप्ले बघा, एक वेगळ्या शैलीत केल्याचं होतं, स्विच हिट करायचं होतं, मात्र बॅकअप चांगलं होतं आणि फलंदाज मात्र बाद होतोय। येणारे समीकरण बदललंय, येणारे चेंडू 5 आणि गरज आहे अजूनही 12 धावांची। अजय पाटिल मैम फ्रॉम भिवंडी, ताकतवर खिलाड़ी है ये भी, लेकिन सचिन मोरे की एक्शन रिप्ले आपने देखा, थोड़ा सा लेग ब्रेक ऑफ ब्रेक डालने का प्रयास कर रहे हैं, लेकिन जिस तरीके से ये लीजिए पूरी तरीके से एंड मोमेंट पर बॉल रिलीज करते हैं। बैक ऑफ द हैंड डालने का प्रयास भी किया था और ये लगा है। विकेट कीपर थोड़े से लड़खड़ा गए थे अक्षय पवार, लेकिन उसके बाद कप्तान ने चैतन्य क्या लाजवाब, ये देखिए एंड मूवमेंट पर बल्ले का जो गेंद हो वो डिलीवर करते हैं। वैसे पहले अपने दाहिने बाएं हाथ में गेंद पकड़ते हैं और उसके बाद जब गेंद रिलीज करना होता है तब वो अपने वो हाथ में गेंद लेते हैं। यानी कि कभी कभी बैट्समैन को पता नहीं होता कि लेग ब्रेक करने वाले ऑफ ब्रेक करने वाले एक ही एंगल से जब आप पकड़ते हो और दोनों टर्न करने की क्षमता है, तो ये मुझे ब्रैड हॉक चाइनामैन ऑस्ट्रेलिया के गेंदबाज की याद आती है। लाजवाब यहाँ पर शुरुआत राउंड द विकेट से करेंगे नए बल्लेबाज अजय। ये लीजिए इस बार फिंगर रोल किए, हल्का सा लेग ब्रेक, लेकिन चलिए व्हाइट बॉल के लिए थर्ड अंपायर रेफर डीआरएस बैटिंग टीम यहां पर यूज करना चाहिए, तो तीसरे अंपायर यहां पर टीवी अंपायर चेक करेंगे। वेरी इंपॉर्टेंट डिसीजन हर एक टीम के लिए मच्छिंद्र सर, इंपॉर्टेंट डिसीजन रहता है। अजय पाटील मॅन फ्रॉम बरोडी, लेदरचा चांगला क्रिकेटर, भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि संघातील विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय। मध्ये सचिन मोरे समोर या दोघांचं आव्हान असणार आहे। आणि बघायचं पंचांचा इशारा, इट्स अ फेयर डिलीवरी, डॉट बॉल है, यानी कि युवा रायगढ़ के हित में ये बिल्कुल गेंद जाती हुई। आप बची भी गेंद है, टोटल 4 और 4 में चाहिए जीतने के लिए 12 रनों की जरूरत। घबरा के पीछे हटे, ऐसे हम वो खिलाड़ी नहीं, कोशिश करके हारे तो कोई गम नहीं है। इस बार भले का अंदर हिस्सा लगाए, विकेट कीपर के पीछे फाइन शॉट, फाइन लेग में फील्डिंग अच्छी हुई है, लेकिन सिंगल लेंगे
दीपू माली स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। जो मैच फंसा था उसी मैच को आप युवा रायगढ़ टीम ने कमबैक दिलाए। 3 गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत। लहू की आंख में अब चलाना है तुझे, क्योंकि पूरी दुनिया को कुछ कर दिखाना है तुझे। तेरे पास भी मौका है दोस्त, ये रायगढ़ प्रीमियर लीग का मंच है, तू भी करके दिखाएगा। और साइड में सीधा आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़ के स्टैंड के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार। कडक 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 हिट। या षटकाराने सामन्याचा बिमोड केला की काय दीपेशनं सांगितलं मी संघ नाही काय मी सेनापती आहे आणि त्यानं घनगती प्रहार केलाय। धावा येतील 6, समीकरण बदललंय। येणारे चेंडू 2 आणि गरज अजूनही 5 धावांची। 2 गेंदे 5 पिछले साल का इतिहास क्या फिर से एक बार हमें देखने को मिलेगा? पिछले साल युवा रायगढ़ और युवा ठाणे के बीच में सुपर ओवर का मैच हमें देखने को मिला था। क्या यहाँ पर भी अलग ग्राउंड है? वो मैदान मेरे ख्याल से ओवा का मैदान था, अब ये सोनारी का मैदान है। महेश शेटकड़ू की टूर्नामेंट है, वो टूर्नामेंट वो ग्राउंड अलग था। आप उरन सिटी में ये क्रिकेट का कुंभ मेला है। कभी बैटिंग तो कभी वहां पर रायगढ़ कर रही थी, अब यहाँ पर ठाणे युवा बल्लेबाजी कर रही है। देखिए जिंदगी एक खेल है मेरे भाई, यहाँ पर निर्भर करता है खिलाड़ी बनकर खेलना चाहेंगे या फिर खिलौना बनोगे। यस सर। या ठिकाणी मारुती घारे उर्फ बाबू घारे रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, त्यांना विनंती असेल की प्लीज आपण या मुख्य मंचावरती आपण विराजमान व्हायचं आहे। बोलो तैयार। ओ लो फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है, क्या पेज आएगी शायद गेंद? जी हाँ मिलेगी बाउंड्री, आएगा खेल में मजा। अब एक गेंद 1 रनों की जरूरत, क्या सुपर ओवर या डॉट बॉल या फिर मैच विन? अब मैच में पूरी तरीके से माहौल बन चुका है। अप्रतिम फटकेबाजी, जबरदस्त फटकेबाजी। अनिकेत नंतर कोणी संघाला सावरला असेल ते नाव आहे दीपू माले। Last Action time. replay बघा आपण, जबरदस्त फटकेबाजी दाखवली। आता समीकरण बनलंय 1 चेंडू 1 धाबाची गरज। लास्ट टाइम 1 में 3 चाहिए थे, वहां पर वो रन दौड़ के पूरे किए। अब यहाँ पर रायगढ़ युवा के लिए 1 बॉल में 1 की जरूरत है। सुपर ओव्हर अगदी टाय झाली तर सुपर ओव्हर ते अनाउन्समेंट केलेलं आहे। यस डेफिनेटली सर, यही चर्चा कर रहे थे कि 1 बॉल में अगर 1 यहाँ पर बचा दे तो फिर मैच आएगी सुपर ओवर में। शुरुआत हो गई है क्रिकेट के रायगढ़ प्रीमियर लीग की। दर्शकों की भीड़ भी भारी है, विरोधक भी तालियां बजाएंगे क्योंकि जमकर खेलने की तैयारी है मैदान में। ना किसी से मिलने का गम, ना किसी पानी की चाहत, मस्त है हम अपनी जिंदगी में, क्योंकि अब ये 11 दिनों का देखेंगे रायगढ़ प्रीमियर लीग का खेल। पॅक क्राऊड मध्ये सामना रंगतोय। रायगड प्रीमियर लीगचं रणशिंग फुंकलं गेलं, ढोल ताशाच्या गजराने या स्पर्धेची सुरुवात झाली आणि महेश कोणी मित्रमंडळाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। 1 चेंडू 1 धा प्रवीण। मंजिल पर जिन्हें जाना है वो तूफानों से डरा नहीं करते, तूफानों से जो डरे वो मंजिल को कभी पाया नहीं करते। ठाणे रायगड दोन्ही संघ मैदानावरती खेळतात। 1 बॉल 1 धावीची गरज। जर सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 1 बॉल 1। विजय क्रिकेटचा, विजय स्पर्धेचा, विजय या रायगड क्रिकेट प्रीमियर लीगचा। आणि असे सामने कोणी जिंकत नसतो, कोणी हारत नसतो, फक्त विजय क्रिकेटचा। ओ हवा में गेंद बैकफुट पर जाकर ये विनिंग स्ट्रोक छक्का धाक दिया है और युवा ठाणे ने ये मैच जीता। अभिनंदन, एग्जीबिशन मैच ये शो मैच था और जीत पकड़ मजबूत बना ली रायगढ़ के सरजमी पर युवा ठाणे टीम। हार्दिक अभिनंदन। 97 92 लक्ष्य था सर। अप्रतिम स्माइल चेहऱ्यावरती दीपू माली लढला, जिंकला देखील। एक संघ नायक कसा असा दाखवला। अनिकेतनं कुठलेला 48 धाबा, त्यानंतर नाबाद 24 धाबाची दमदार फलंदाजी आणि काम केलं ते दीपेशनं। सामना जिंकलाय ठाणा युवा संघाचं। हार्दिक अभिनंदन। ठाणे मुंबई दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण स्क्वॉड मध्ये लाईन अप करून थांबायचं आहे समोर। सर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अनिकेत पाटील। अनिकेत यावत 14 बॉल 48। आणि नेक्स्ट कॉमेंट्री साठी आपण जाऊया आमचे सर्व सिनियर कॉमेंटेटर लेजंड कुणालजी दाते सर, आजचे बड्डे बॉय, त्याच्यानंतर चंदू शेट्टे सर, ज्यांची आपण खऱ्या कॅप कांचन